नमस्कार, गुड मॉर्निंग. भागीरथ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी अमित डहाणे. जी आता कंबाईन मुख्य परीक्षा आहे, ज्या कंबाईन मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण ही बॅच बघतोय. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही या बॅचला ॲडमिशन घेतलेली आहात किंवा काही लोकं काही 1-2 लेक्चर झाल्यानंतर घेतील, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर फक्त मी सुरुवातीला म्हणजे आज आपण भूगोल हा विषय स्टार्ट करणार आहे, GS मधला करणार आहे. ऑलरेडी तुम्ही पूर्वपरीक्षा दिलेली आहे, तुम्ही पूर्वपरीक्षात पास झालेला आहात आणि तुम्ही आता मुख्य परीक्षा जाणार आहात. त्यामुळे तुमचं अभ्यासाचं नियोजन ठरलेलं आहे, की एक पेपर मराठी इंग्लिशचा आहे. आपल्यालाही माहिती आहे मराठी इंग्लिशचा पेपर हा महत्त्वाचा आहे, त्यालाही वेटेज आहे. पण तेवढाच महत्त्वाचा दुसरा पेपर सुद्धा आहे, तो म्हणजे GSचा. दोन्ही मधनं आपल्याला काय करायचं, चांगला स्कोर घ्यायचा, ऑप्टिमम स्कोर दोन्ही सब्जेक्ट मधनं करूनच आपण आपल्या मार्कांच्या टार्गेटमध्ये जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. फक्त एक लक्षात घ्या, ही जी आपली बॅच आहे ही तुम्ही ऑलरेडी करताय, पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. रेकॉर्डेड यासाठी ठेवलेली लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डेड यासाठी की तुम्हाला वारंवार लेक्चर्स बघता यावी, जेणेकरून त्या लेक्चर्स मधनं सुद्धा तुम्हाला फास्टली तुमची GS ची रिव्हिजन होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या दृष्टीनेच काय केलं आपण, या बॅचचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुद्धा दररोज 4 तास आहे. 8 ते 10 10:15 हा पहिला स्लॉट असेल एक विषयाचा. दुसरा विषय जसा आता मी भूगोल घेतोय, नंतर परशुराम शिंदे सर पॉलिटी घेतील. पॉलिटी हे 10:30 ते 12:30 रोज 4 तास असणार, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि रोज 4 तास या वेळेने गेलं की आपण GS हे आपलं संपूर्ण काय होईल, कव्हर होईल, हे सुद्धा लक्षात घेऊया. तर अशा स्वरूपाची ही बॅच असणार आहे. या बॅचसाठी जर तुमच्या काही शंका असेल तर इथं हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर काही शंका असेल तर तुम्ही तुमचे बेसिक जे प्रश्न असतील, टेक्निकल प्रश्न म्हणतोय, सब्जेक्टचे प्रश्न तर प्रत्येक फॅकल्टी क्लिअर करेलच, पण टेक्निकल प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, इथे कॉन्टॅक्ट करून घ्या, हे पण लक्षात घ्यायचं आहे. मग आता वळूया आपण कुठल्या आपल्या विषयाकडे. आपल्याला भूगोल स्टार्ट करायचंय. आता लक्षात घ्या, ही बॅच फास्ट ट्रॅक आहे. तुम्ही ऑलरेडी GS अभ्यासलेला आहे. तुम्ही GS हा चांगला अभ्यासूनच प्री पास झालेले आहात. पण GSचा सगळा बॅकग्राऊंड आहे आणि GSचा असा काहीच सिलेबस असा नाहीये फारसा, जो आम्ही प्रीला अभ्यासला, जो मेन्सला नाहीये. फॉर एक्झाम्पल पर्यावरण, जे आपण प्रीला अभ्यासत नाही, पर्यावरणाचं स्पेसिफिक तुमचे स्पेशल लेक्चर्स होणार आहे. पर्यावरण हा सब्जेक्ट घेणारच आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. जो GS मधला मेन्सचा पार्ट आहे, जो प्रीला नव्हताच, असा एक्सक्लुसिव्ह पार्ट सुद्धा याच्यात काय असणार आहेच. पण बाकीचं मोस्ट ऑफ द, फॉर एक्झाम्पल भूगोल, हे आपण भारताचं आणि महाराष्ट्राचं दोन्ही भूगोल करून पूर्व परीक्षेला जातो. मग तोच सेम सिलेबस आयोगाने काय केला, तर रिपीट केलाय मेन्ससाठी. त्या दृष्टीने आपण बघतोय, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जरी आता तुम्ही सर्व विद्यार्थी मराठी इंग्लिशला फोकस करणार आहे, मराठी इंग्लिश जास्तीत जास्त असणार आहे, पण मराठी इंग्लिश सोबत GSचा पेपरही तेवढाच महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण गृहीत धरतोय की माझा GS झालेला आहे, मी GS केलेलं आहे, केलेलंच असतं, नक्कीच गृहीत धरू शकतो. पण त्याला रिवाइज करणे, त्याला अपग्रेड करणे अकॉर्डिंग टू मेन्स, हे सुद्धा लक्षात घेणं काय गरजेचं आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या अभ्यासाची एकूण जी अभ्यासाची तुमची स्ट्रॅटेजी असेल, मेन्सचा जो अप्रोच आहे, हे तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. मी असं म्हणत असतो की ज्यावेळेस तुम्ही मेन्सचं नियोजन करता अभ्यासाचं, तुम्हाला 100 मार्क 100चे 2 पेपर आहेत, तर तुम्ही 50% वेटेज तुम्ही मराठी इंग्लिशला द्यायचं आहे अभ्यासाचं, 50% वेटेज GSला द्यायचं आहे. GS हा खूप मोठा आहे, पण तुम्ही केलेला आहे, हा तुमचा प्लस पॉईंट आहे. मराठी इंग्लिश तुम्ही फक्त मेन्स पुरतं करता, पण त्याला फक्त 2च सब्जेक्ट आहे अख्खा एका पेपरला. इथं सब्जेक्ट जवळजवळ आमचे 9 का 10 भरतात अख्ख्या दुसऱ्या पेपरला. हा त्यातला बेसिक डिफरन्स असतो. मग त्यावेळी तुम्ही तुमचं काय करायची, पॉलिसी करायची आणि तुमचा मेन्सचा अभ्यास करायचा. सो GS इज इम्पॉर्टंट. आणि आपण आता आपल्या GSच्या याच्यातनं भूगोल हा स्टार्ट करूया. तुमच्या काही शंका असतील, तुमच्या ते चॅटमध्ये टाका, मला चॅटमधनं त्या मला दिसतात आणि तिथनं काय करू आपण, मी तुझ्या प्रश्नांची उत्तर तसेच समोर देतो आणि जाऊया. सो मी स्टार्ट करतो भारताचा भूगोल. भारताच्या भूगोलामध्ये मला फक्त, मी आता आपल्याला काय करायचंय, तर आज भारताची प्राकृतिक रचना आपल्याला चेक करायची. आपल्या भारताची प्राकृतिक रचना काय आहे काय नाही, आपण एक फक्त लक्षात घेऊया की ज्या वेळेस भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, मी थोडासा पहिले तुम्हाला काय करून देतो, ब्रीफ करून देतो. हा भूगोल जो बघायचा आहे, आपल्याला माहित नाही काय होईल, म्हणजे मेन्सचा मार्कांचा किती गुण असणार आहे, पण आपला अंदाज आहे देअर शुड बी द 10 क्वेश्चन्स ऑन ज्योग्राफी. बरोबर आहे. यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारताचा भूगोल, बरोबर आहे, हा सुद्धा एक भाग आहे. आणि दुसरा आहे महाराष्ट्राचा भूगोल. ओके, महाराष्ट्राचा भूगोल हा सुद्धा आपला नेक्स्ट भाग आहे. वी होप की समजा यात आम्हाला 5 प्रश्न त्यांनी विचारले. भारताच्या भूगोलाला 5 प्रश्न विचारले, महाराष्ट्राच्या भूगोलाला किती विचारले, 5 प्रश्न विचारले. म्हणजे आम्हाला दोन्ही भूगोलाचे दोन्ही भाग, ज्योग्राफी ऑफ इंडिया, ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र, हे आम्हाला क्लिअर करणं काय गरजेचं आहे. त्या वेनी आम्हाला त्याच्यात काय करावं लागेल, काम करावं लागणार, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस मी भारताचा भूगोल म्हणतो, साधारणतः भारताचा भूगोल मी तेही म्हणेल की आपण
रिव्हिजन स्वरूपात, फास्ट ट्रॅक स्वरूपात आम्हाला भारताच्या भूगोलाचे मुख्यतः कुठले टॉपिक बघायला लागेल. एक, भारताची प्राकृतिक रचना, जो आता आपण स्टार्ट करणार आहे. जस्ट मी पहिले ब्रीफिंग करून देतो. भारताची प्राकृतिक रचना हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक ज्याला अंडरस्टँड झाला, दॅट इज द फिजिकल सेटिंग ऑफ इंडिया. हा टॉपिक ज्यांना अंडरस्टँड होईल, बरोबर आहे, त्यांना अख्खा भारताचा भूगोल व्यवस्थित सगळ्या अँगलनी समजतो. द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. सगळ्यात मोठा टॉपिक आहे, तर मोठा आहे, पण द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे पहिला. दुसरं ते म्हणते भारताची नदी प्रणाली. याच्यावरचे प्रश्न आयोगाचे फार काही ट्रिकी नाही आहे, हे सहज होऊ शकतात. आणि आपण आयोगाच्याच प्रश्नाला राज्यसेवा प्री आणि कंबाईन प्री अशा दृष्टीने काय काय अँगल आयोगाने ओपन केलेले आहे भारताच्या भूगोलाचे, त्या अँगल समोर ठेवून काय करणार आहे, प्रश्न बघणार आहे. भारताची नदी प्रणाली असेल, मग भारताचे हवामान असेल, भारताचे हवामान, भारताची मृदा व वने, नंतर खनिजे किंवा ऊर्जा संसाधने हे महत्वाचे. आणि मी म्हणेल भारताची लोकसंख्या. ओके, याच्यात वेळ झाला असता आपण काय करू, ऍड कृषी व दळणवळण सुद्धा करूया भारताचं. ओके, हा इतके टॉपिक्स आपल्याला रिवाइज करायचे भारताचे. आणि हेच हेड्स काय करणार, मी चेंज करणार. ते हेड्स कुठे घेऊन जाणार, महाराष्ट्राला घेऊन जाणार. लक्षात घ्यायचं, महाराष्ट्र फार सोपं आहे का, तर यस सोपं आहे. भारतापेक्षा नक्कीच काय सोपं आहे. भारत थोडंसं काय वास्ट लेवलला आहे. भारताचं जर व्यवस्थित जमलं तर मला महाराष्ट्र सुद्धा काय होतं, व्यवस्थित कव्हर होतो. आणि ते महाराष्ट्र म्हणजे काय असते, माझी रिव्हिजनच असते, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. सो या अँगलनी पहिले आता भारताची प्राकृतिक रचना हा टॉपिक काय करूया, आपण स्टार्ट करूया. परत सांगतो, इट्स अ फास्ट ट्रॅक बॅच, बरोबर आहे. फास्ट ट्रॅकचा अर्थ असा होतो की जे विद्यार्थी ज्यांना काही बेस आहे, विषयांचा बेस आहे, त्यांचा विषय आधी वाचून झालेला आहे, त्यांनी विषय हँडल सुद्धा केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या विषयाला सगळे अँगल्सनी सगळे टॉपिक्स टच करण्यासाठीचे काय असतं, तर एक तो वे आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि त्याच वेळी आपल्याला पुढे जावं लागेल, हे पण लक्षात घ्या. त्याला फार एलॅबोरेट करत, फार थांबत आपण जाऊ शकत नाही, हा पण एक लक्षात घेऊया. मग भारताची प्राकृतिक रचना हा एनसीईआरटीचा मॅप आहे. हा मॅप समजून घेऊया. हा मॅप चांगला सोपा पद्धतीचा मॅप आहे, जो एनसीईआरटी दिलेला 9वीच्या एनसीईआरटीत असेल किंवा सेम असतात ब्लॅक अँड व्हाईट 11वीच्या एनसीईआरटीत आहे. मग या वेनी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. या वेनी सुद्धा काय करायचं, तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता मला फॉर एक्झाम्पल भारताची प्राकृतिक रचना ही 5 विभागात आम्ही करतो. किती विभागात करतो, 5 विभागात करतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. किती, 5 विभागात. 5 विभागात कुठले कुठले 5 विभाग आहे हे आपण बघूया. कुठले कुठले काय 5 विभाग आहे भारताच्या प्राकृतिक रचनेचे, ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्याला आम्ही फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ इंडिया असं म्हणतो. हे 5 याच्यात प्रकारात डिव्हिजन करतो. त्यातला पहिला जे डिव्हिजन आहे आमचं, हे लक्षात घ्यायचं आहे. ते पहिलं डिव्हिजन म्हणजे कुठलं होतं आमचं, दॅट इज हा उत्तरेकडील पर्वत म्हणजे हिमालय. पहिलं डिव्हिजन काय आमचं, वरचं, हा झाला एक हिमालय. मग त्याच्याच खाली हा पांढरा असणारा भाग जो आहे, ज्याला आम्ही गंगेचं मैदान म्हणतो, हा झाला आमचं दुसरं डिव्हिजन. त्याच्यानंतर तिसरं डिव्हिजन म्हणजे हा कथ्था भाग दिसतो दक्षिणेकडचा, हा झाला आमचा तिसरं, दॅट इज द्वीपकल्पीय पठार. चौथं डिव्हिजन म्हणजे पश्चिम किनारा, पूर्व किनारा, पश्चिम घाट, पूर्व घाट, हा झाला चौथा. आणि हे जे बेटे आहेत हे झाले आमचं 5वं. हा जो बेटांचा भाग आहे हा झाला 5वा. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी ला 6 करतात, बिकॉज एनसीईआरटी काय करतं, उत्तर भारतीय मैदान किंवा गंगेचं मैदान याच्या व्यतिरिक्त अजून जे आमचं भारतीय वाळवंट आहे, बरोबर आहे, इंडियन डेझर्ट्स, याला सुद्धा ते काय करतात आहे की एक वेगळ्या याच्यात म्हणजे नवीन वेगळं स्पेसिफिकली एक वेगळं प्राकृतिक विभाग अज्युम करतात. पण आपल्याला करायची गरज नाही. आपण स्टँडर्ड वेनीज बघतोय, एनसीईआरटीच्या वेनी पण बघतोय, बट दॅट इज सिंपल, दॅट इज अ पार्ट ऑफ आवर इंडियन प्लेन्स. भारतीय मैदानाचे ते काय की उत्तर भारतीय मैदानाचा तो काय भाग आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. मग हे सगळे जे 5 विभाग आहे यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या 5 विभागाचं महत्व काय आहे, या 5 विभागाचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आयोगाने काही प्रश्न विचारले काय 5 विभागावर, ते पण समजून घ्यायचं आहे. मी शेवटी प्रश्न टाकलेलेच आहे. आयोगाचे प्रश्न आहे, काही युपीएससीचे आहे, काही कंबाईनचे आहे, काही राज्यसेवेचे, मिक्स केलेले आहे. बिकॉज रिव्हिजनसाठी वेगवेगळे अँगल्स लागतात प्रश्नांचे, ते सगळे तुम्हाला याच्यात टाकलेले आहे. त्याच्या एंडला ते सहज काय करतात, लक्षात येतात, दिसतात, हे सुद्धा लक्षात घेतात. आणखीन फास्ट रिव्हिजन होते, हे सुद्धा समजून घेऊ. बघा आता याचे पहिले आपल्याला हे सगळं तयार करताना आम्ही काय बघतो की आमचे अकॉर्डिंग टू एनसीईआरटी हे काय असतील, आमचे 6
भूरूप आहे, पण या 6 भूरूपापैकी हा जो आहे नॉर्दर्न प्लेन्स मध्ये आम्ही इंडियन डेझर्ट कन्सिडर करतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नॉर्दर्न प्लेन्स असेल म्हणजे उत्तर भारतीय मैदाने, हिमालय, पेनिन्शुलर प्लॅटो म्हणजे द्विकल्पीय पठार, कोस्टल प्लेन्स म्हणजेच किनारी प्रदेश किंवा घाट प्रदेश आणि आयलँड्स, असं आमचं काय आहे याच्यात हे होतं. आता बघा मी सिंपल वेन त्याला काय केलं, बायफ्रेड करताना तुम्हाला अशा स्वरूपाने आपल्याला काय करायचे आहे, हे विभाग बघायचे. फक्त हे विभाग बघण्याच्या आधी मी तुम्हाला इथे एवढंच म्हणेल की या भारतीय प्राकृतिक भूरूपांची, मी म्हणतो भारतीय प्राकृतिक भूरूपांची, ओके, भारतीय प्राकृतिक भूरूपांची निर्मिती क्रम समजणं गरजेचं आहे. निर्मिती क्रम हा सुद्धा एक प्रश्न आहे मला विचारून झालेला आहे. निर्मिती क्रम राज्यसेवेला का असं नको, कारण की मी सांगतोय परत परत, तुम्ही ज्यावेळेस मेन्सला आलेलं आहे आणि भूगोलामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल असे दोन्ही शब्द ऐवजी वापरलेले नवीन सिलेबस अनुसार 23च्या नवीन बदलानुसार मुख्यच्या, तर याच्यामध्ये आपल्याला भारताचा भूगोल अँगल बघावाच लागणार. भारताचा भूगोल बघताना आपल्यापुढे 2 परीक्षा येतात. एक आमची कंबाईन, त्याच्यामध्ये आधी विचारलेला भारत, कारण की आधीच्या कंबाईनच्या मेन्समध्ये भारत नसायचा, आणि मग राज्यसेवेची पूर्व किंवा मुख्य परीक्षा, अशा राज्यसेवेचं आम्हाला काय पाहिजे, भारताच्या भूगोलाचं कलेक्शन पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग इथपर्यंत आपण सगळे अँगल चेक करायचे, त्या अँगलच्या दृष्टीने जे जे प्रश्न, जे जे कंटेंट आपल्याला तयार करायचं आहे, तो कंटेंट आपण काय करूया, चेक करूया, हे सुद्धा लक्षात घ्या. भारतीय प्राकृतिक भूरूपांच्या निर्मितीचा क्रम. या भारतीय प्राकृतिक भूरूपांच्या निर्मितीचा क्रम यातला सगळ्यात पहिला जुना क्रम जो आहे आपला, हे लक्षात घ्या, द्वीपकल्पीय पठार. हे द्वीपकल्पीय पठार हे कधी निर्माण झालं, हे सगळ्यात आधी आहे ज्यावेळेस तुमचं पॅन्जिया वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ज्या वेळेस पॅन्जिया हा एकच महाखंड होता, या एकच महाखंडाचा भाग हा म्हणजेच काय होतं, आमचं द्वीपकल्पीय पठार इतकं जुनं आहे. मग पॅन्जियाचे 2 तुकडे झाले, आम्हाला ऐकलंय अंगारा लँड, गोंडवाना लँड. गोंडवाना लँड मध्ये जे द्वीपकल्प होतं ते द्वीपकल्प म्हणजेच काय, भारतीय द्वीपकल्प, इतकं ते जुनं आहे. हा पण पॉईंट काय करायचं इथं लक्षात ठेवायचा आहे. इज दॅट क्लिअर? हा पण पॉईंट काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. मग दुसरं, भारतीय द्वीपकल्प पहिले तयार झालं, त्याच्यानंतर कुठलं प्रमुख भूरूप तयार झालं, तर हिमालय. दुसरं भूरूप कुठलं आहे, आमचं हिमालय पर्वताची निर्मिती झाली, ही पण टप्प्याटप्प्याने होत गेली. आणि तिसरं भूरूप जे महत्वाचं आहे ते म्हणजे उत्तर भारतीय मैदाने. उत्तर भारतीय मैदाने हे आमचं तिसरं महत्वाचं भूरूप आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, हे असे उत्तर भारतीय भूरूप म्हणजे मैदान म्हणतो, सॉरी, मैदान हे आमचं तिसरं महत्वाचं, हे निर्मितीनुसार क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2013ला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा प्रश्न पळून गेलेला आहे, त्यामुळेच आपल्याला हे बघायचे, ते अँगल्स क्रिएट बघत जायचं आहे. एकूण भारतात तर 5 प्राकृतिक रचना दाखवलाय सर तुम्ही, त्यापैकी तुम्ही 3 उल्लेख करताय, 5वं काय, तर मग किनारी प्रदेश, किनारी प्रदेशाच्या नंतर तयार झाले. लक्षात घ्या, किनारी प्रदेश अजूनही फॉर्मेशन स्टार्ट आहे, किनारी प्रदेशांचं फॉर्मेशन थांबलेलं नाहीये, बिकॉज पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या तिथे अजूनही काय करताय, गाळ न्यून संचयन करताय, गाळ डिपॉझिट करताय, सेडिमेंट्स डिपॉझिट करताय. याचा अर्थ त्याचं फॉर्मेशन अजूनही स्टील गोइंग ऑन, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि उरलं काय, तर बेटे, तर बेट्यांचा सुद्धा नंतर निर्मिती ज्वालामुखीच्या मुखापावती किंवा हिमालयाचं एक्सटेन्शन याच्या संबंधीचा आहे, म्हणून तो याच्यातच कन्सिडर केला जातो. हा पण एक पॉईंट लक्षात, दुसरं बघायचं नाही. मग आता मी परत या मागच्या स्लाइडमध्ये येतो. मला इथं हिमालय, बरोबर, भारताची प्राकृतिक रचना, ज्यावेळेस आम्ही हिमालयाचा अभ्यास करतो, आमच्या उत्तरेकडची प्राकृतिक रचना आहे, हिमालयाच्या आम्हाला 2 भाग अभ्यासायचे असतात. एक, हिमालयाची भौगोलिक रचना, म्हणजेच त्याला आम्ही हिमालयाची कुठली रचना म्हणतो, प्राकृतिक रचना. भौगोलिक रचना म्हणजेच कुठली, हिमालयाची प्राकृतिक रचना असं त्याला म्हणतो. आणि प्राकृतिक रचना कुठल्या ठिकाणी आहे, ते आम्ही दक्षिणेकडनं उत्तरेकडे जायचंय. कुठे जायचंय, दक्षिणेकडनं. एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. दक्षिणेकडे उत्तरेकडे, दक्षिणेकडे उत्तरेकडे काय, तर पहिले लागतो पर्वत, तो आहे शिवालिक. त्याच्या वर गेलं की मला लागतो मध्य हिमालय, त्याच्या वर गेलं उंचलं तर लागतो बृहत हिमालय, आणि त्याच्या पलीकडे गेलं तर लागतं पार हिमालय. म्हणून दक्षिणेकडे उत्तरेकडे असणारी आमची प्राकृतिक रचना हिमालयाची. हीच जर हिमालयाचा दुसरा विभाग आहे, त्याला प्रदेशानुसार नाव आहे
म्हणून त्याला हिमालयाची आम्ही प्रादेशिक रचना म्हणतो. कुठली रचना म्हणतो? प्रादेशिक रचना. ही कुठली होती? प्राकृतिक रचना. आणि प्रादेशिक रचना हिमालयाची ती नद्यांच्या आधारे आहे. फॉर एक्झाम्पल इथं सिंधू नदी आहे, इथं सतलज नदी आहे. सिंधू आणि सतलजच्या मध्ये याला आम्ही म्हणतो काश्मीर हिमालय. याला काय म्हटलं जातं? काश्मीर हिमालय. सतलज आणि कालीगंगा याच्यामध्ये त्याला आम्ही म्हणतो कुमाऊ हिमालय. कालीगंगा आणि तिस्ताच्या मध्ये त्याला आम्ही म्हणतो नेपाळ हिमालय. तिस्ताच्या आता सिक्कीमध्ये पूर आलाय, तो तिस्ताला आलाय, तुम्ही जर ऐकलं असेल. मोठ्या प्रमाणात तिथे जीवितहानी झालेली आहे. सैनिकांचे, आपले सैनिक तिथे गेलेले आहे, लोक गेलेले आहेत. तर तीच तिस्ता नदी, पण तिस्तापासून ब्रह्मपुत्रापर्यंत आली, तिला आसाम हिमालय. मग हिमालयाचं बायफर्गेशन अशा स्वरूपात मला करावं लागतं. सेम अबाउट उत्तर भारतीय मैदाने. ज्यावेळेस उत्तर भारतीय मैदाने आपण चेक केली होती की उत्तर भारतीय मैदाने काय, तर इथून असणारा तो प्रदेश जो तुमचा कुठे येईल, अशा स्वरूपाचा असणारा प्रदेश गंगेच्या मुखाकडे, त्रिभुज प्रदेशाकडे, या मैदानाची विभागणी 4 भागात केली जातं. पहिलं त्याला आम्ही म्हणतो राजस्थानचे मैदान. दुसरं याला आम्ही म्हणतो पश्चिम मैदान, म्हणजे पंजाब आणि हरियाणा. तिसरं गंगेचे मैदान. आणि चौथं याकडनं आलेलं हे आसामचं मैदान. म्हणजे याची पण विभागणी कितीच्यात करायची आपल्याला? 4 याच्यात करायची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आमचं येते पठाराचा भाग. कशाचा भाग येते? आमचा पठाराचा भाग येतो, हे लक्षात घ्यायचंय. हे आमचं पठार आहे. काय आहे? पठार आहे. या पठाराचे पण 2 भाग करतात. एक मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचं पठार आहे. मध्यवर्ती उच्चभूमी कशा आधारे आहे? नर्मदा नदीच्या आधारे. याचे पण 2 भाग बघावे लागतात. भारतीय किनारपट्टी बरोबर आहे, एक पूर्व किनारा, पश्चिम किनारा. आणि बेटे हा तुमच्या बंगालच्या उपसागरातले बेटे आणि अरबी समुद्रातील बेटे. अशा स्वरूपात आम्हाला एक एक काय करायला लागतं? प्राकृतिक रचना क्लिअर करत जातं. मग मी स्टार्ट करतो आता हिमालयापासून. आपण पटापट हिमालयाला काय करू? क्विक जाऊ, हिमालयमधनं चेक करूया. बरोबर, काय काय महत्वाचं हिमालयामध्ये, हिमालयाची रचना कशी आहे, काय आहे. किंवा मी इथं तुम्हाला, आपल्याला जर नकाशा थ्रू एकदम व्यवस्थित डोक्यात क्लिअर करायचं असेल तर हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला काय लक्षात आणणं आवश्यक आहे, हे पण समजणं काय गरजेचं आहे. ओके, आमची पहिली रांग असेल ती म्हणजेच काय, तर हे लक्षात घ्यायचं आहे. भारतात या भागात जात नाही. ओके, आता बघा, हा सगळ्या सर्व आमची उत्तरेकडची म्हणजे काय हिमालय. मी याच्या खाली आलो इथून, किंवा मी त्याला दुसरा कलर पेन वापरतो, वाटल्यास दुसरा कलर पेन वापरतो ज्याच्याकडून आपल्याला ते सहज लक्षात येईल. ते इथून मी त्याला घेतो. हा जो भाग आहे संपूर्ण, ज्याला मी हिरवा कलर केलेला आहे, हा तुमचा काय आला? उत्तर भारतीय मैदानी. मग मी परत तुम्हाला पठार दाखवतो. हा तो आता खालचा भाग आहे, या साईडनं असणारा कुठला खालचा भाग असेल, या साईडनी असणारा खालचा भाग, हा सगळा काय तुमचं 3 नंबरचा पठारी प्रदेश आहे. मग मी याला वरच्या भागाला मी म्हणतो ओके हिमालय. जर मी नकाशाच्या आधारे बघितलं सिंपल, ओके, हा तुमचा उत्तर भारतीय मैदाने. हा खालचा महत्वाचा कुठं? द्वीपकल्पीय पठार. याच्या पलीकडे जर आम्हाला आणखीन हे करायचं असेल ते पण लक्षात घ्यायचं आहे. या साईडला पश्चिम घाट, या साईडला पूर्व घाट, आणि हा पश्चिम किनारा, पूर्व किनारा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट आमची ही कुठली बेटे? लक्षद्वीप, अरबी समुद्रातली आणि अंदमान. इथं आहे ते निकोबार. इज इट क्लिअर? सो एकदम सिंपल वेनी आम्हाला भारताच्या 5 विभाग बघायचे. आता मी हिमालयापासून स्टार्ट करतो. हिमालयाची रचना, हिमालयाचं महत्व, हिमालयातले काही शिखर आहेत का, कसे लक्षात ठेवायचे, काय ठेवायचे, ते आपण क्लिअर करू. मग मी उत्तर भारतीय मैदानाकडे येतो आणि मग द्विकल्पीय पठारांकडे. असा करून आपला हा पहिला टॉपिक काय करू आपण आज क्लिअर करूया. मग लक्षात घ्या, आता पहिले हे हिमालयाचं जे काही आपली निर्मिती आहे, इथं आम्ही जे हिमालय म्हणतो, आम्ही इथपासून जर हे मी मगाशी पण टाकलेलं आहे, हेच ती नाव आहे. मी आता फक्त पुढे जातो.
त्या नावांमध्ये ह्याच तो मॅप होता ज्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता प्राकृतिक हिमालय किंवा हे मी तुम्हाला एवढंच म्हणेन इथे लक्षात ठेवायचं आहे, हिमालयाची निर्मिती म्हणजेच काय, याला आम्ही घडीचा पर्वत म्हणतो. घडीचा नवीन पर्वत, न्यू फोल्डेड. ओके, फोल्ड पडल्या म्हणून हा निर्माण झाला, हे पण लक्षात घ्यायचं आहे. हिमालयाचा सरासरी जर आम्ही विस्तार काढला तर आम्ही असं म्हणू शकतो, हिमालयाचा विस्तार इकडे सिंधू खोरे बेसिन, बरोबर आहे. तर साधारणतः कुठपर्यंत, ब्रह्मपुत्रा खोऱ्यापर्यंत असा याचा विस्तार आहे. कोणाचा, आमच्या हिमालयाचा. साधारणतः हिमालयाची जर सरासरी लांबी काढली, सरासरी लांबी म्हणतो ही 2500 किलोमीटर पर्यंत आहे. सरासरी आम्ही हिमालयाची जर रुंदी काढली, ही झाली लांबी, जर आम्ही हिमालयाची रुंदी काढली तर ही रुंदी आमच्या हिमालयाची सरासरी 40 किलोमीटर ते तिकडे 200 किलोमीटर पर्यंत एक्सटेंड झाली आहे. ओके, अशी ती आमच्या हिमालयाची रुंदी सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. पण इट्स अ फॅक्च्युअल फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, आणि ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपल्या डोक्यात आहे, आपण प्रिव्हियस सगळं वाचून गेलोय. इट्स व्हेरी बेसिक. आपण जाऊया प्रामुख्याने हिमालयाची प्राकृतिक विभाग कसे आणि हिमालयाचे असणारे प्रादेशिक विभाग ते आपण समजून घ्या. मग लक्षात घ्या, प्राकृतिक विभाग हे जे स्टार्ट होतात, मी या साईडने स्टार्ट करतो. हा पहिला जो दाखवलेला आहे दॅट इज शिवालिक. शिवालिकच्या थोडस वर आलं, मला जो उंच प्रदेश लागतो, थोडासा उंच प्रदेश, याला मी म्हणतो मध्य हिमालय किंवा लेसर हिमालय किंवा हिमाचल असं आम्ही याला म्हणतो. त्याच्या आणखीन थोडंसं वर गेलं की जास्त उंच टेकड्या, उंच रांगा ज्या लागतात त्याला आम्ही म्हणतो बृहत किंवा हिमाद्री, बृहद हिमालय, किंवा यालाच काय म्हटलं जातं, हिमाद्री, किंवा यालाच म्हटलं जातं ग्रेटर हिमालय. ओके, आणि याच्या पलीकडे आणखीन थोडी उंची कमी झाल्यावर ज्या काही रांगा लागतात याला म्हणतात पार हिमालय, ट्रान्स हिमालय. पार हिमालय म्हणजेच काय, ट्रान्स हिमालय, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजेच हिमालयाचं जे बायफर्गेशन आहे किती याच्यात झालंय, मला एक लक्षात घेऊ आपण, हिमालयाचं बायफर्गेशन हे किती याच्यात झालेलं आहे. हा, तर हिमालयाचं बायफर्गेशन हे 1 शिवालिक, 2 मध्य हिमालय, 3 बृहत हिमालय आणि 4 पार हिमालय. ही प्राकृतिक आणि भौगोलिक हिमालयाची रचना आहे. प्राकृतिक किंवा भौगोलिक रचना आम्ही त्याला हिमालयाची म्हणतो. याच्या इकडे आले तर तुमचं उत्तर भारतीय मैदान आहे, उत्तर भारतीय मैदाने. आता उत्तर भारतीय मैदानातून मी कुठे गेलो, दक्षिणेकडे गेलो. उत्तर भारतीय मैदानातून मी उत्तरेकडे गेलो, दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर मला हा क्रम लागतो. याच्यातही लगा सगळ्यात जुना म्हणजे सर्वात पहिले कोण तयार झालं तर बृहत हिमालय, मग कोण तयार झालं तर मध्य हिमालय, आणि सगळ्यात याच्यात तयार झालं ते म्हणजे शिवालिक. शिवालिक त्यातल्या सर्वात नवीन आहे. लक्षात घ्या, हिमालयाची नवीन रांग आहे शिवालिक, हे आत्ता अलीकडे तयार झालं. हे सर्वात आधी तयार झालेलं आहे. कुठल्या, पार हिमालय. हा आता स्पेसिफिक हिमालयाच्या 3 रांगा आहे, त्याच्या दरम्यान हे तयार झाल्या नाहीये, पहिले बृहतच झाल्या. पण बृहतच्या आधी सुद्धा ज्या पहिल्या वड्या पडल्या त्याच्या आधी पार हिमालय झाला होता. आणि त्याच्या वर गेले की तुम्हाला माहित आहे तिथं असणारं पामीरचं पठार, त्याच्यात कुनलुन जी पश्चिमेकडनं पूर्वेकडनं चीनमधनं आलेली पर्वतरांग आहे, किंवा तिकडे सुलेमान म्हणून रांग आहे जी पाकिस्तान अफगाणिस्तान मधनं पाकिस्तान मध्ये जाते. आणि आता जिथं तुम्ही ऐकलेला आहे तो म्हणजे जो भूकंप आता झालेला अफगाणिस्तानमध्ये, त्याचा सुलेमान रेंजशी काय संबंध आहे का, तर आहे. हा पण एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ओके, हे सर्व गोष्टी इथे लक्षात घ्या. सो ही झाली प्राकृतिक रचना. ही कुठली रचना झाली, प्राकृतिक रचना. या प्राकृतिक रचनेमध्ये आपण काय काय वैशिष्ट्य ते आपण लक्षात घ्यायचे ते लक्षात घेऊया, त्या आपण व्यवस्थित बघूया, आणि मग आपण काय करूया, पुढच्या पॉईंटकडे जाऊया हिमालयाच्या. हे सुद्धा लक्षात घ्या. ओके, मग आता बघा, मी तुम्हाला इथे स्पेसिफिक 4 आपल्याला हे बघता येईल, रेंजेस बघता येईल, आणि या 4 रेंजेसचं आपण प्रत्येक गोष्टीचं काय करूया, विश्लेषण इथं करूया. आणि जे विश्लेषण केलं की मग आपल्याला इझी पुढच्या गोष्टी समजायला होतात, ते सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता बघा, मी येतो पहिले शिवालिक. ही शिवालिक म्हणजे खालची रांग आहे. तुमच्याजवळ नकाशा असेल इट वुड बी बेटर, तुम्ही नकाशे काढून बसलात, ही सगळी जी दिसली आहे इथपासून, इट इज ऑल अबाउट द शिवालिक. ही सगळी शिवालिक मी नकाशावर मुद्दाम पहिले तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो की शिवालिक काय आहे म्हणून.
त्याच्याकडून अंदाज येईल तुम्हाला की एक्झॅक्ट शिवालिक म्हणजे त्यालाच आउटर हिमालय म्हणतो. हिमालयाची दक्षिणेकडल्या सर्वात शेवटची रांग, पण निर्मितीच्या क्रमामध्ये हिमालयाची सर्वात नवीन रांग, हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ओके, मग ही सगळ्यात इकडे असणारी शिवालिकची सर्वात याच्यातली जुनी रांग, नवीन रांग आणि सर्वात दक्षिणेकडची रांग ती म्हणजे शिवालिक. त्याच्याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया. शिवालिकची काहीतरी माहिती असेल ती आपण समजून घेऊया. ती काय होते, कशी एक्सटेंड होते. इथे पण दिसते बघा, ही इथं शिवालिक इथून स्टार्ट झालेली आहे, याला कसं छान चांगली दिसते. अशी इथपर्यंत आलेली दक्षिणेकडची हा सगळा भाग म्हणजेच काय शिवालिक रेंजेस. ओके, गारो खासी पण दक्षिणेकडची रांग. आता याचे वैशिष्ट्य काय शिवालिकची मी इथंच लिहितो, त्याला इथंच रिवाइज करा आणि लगेच आपण हे करूया. ओके, शिवालिकची जी काही महत्वाची वैशिष्ट्य आहे ते लक्षात घ्यायचं आहे. शिवालिकचे बेसिक तर पोतवार पठारापासून ब्रह्मपुत्रा, तर विस्तार घेतला आम्ही, शिवालिकचा विस्तार घेतला तर पोतवार पठार JNK मधलं, तर तिथून कुठपर्यंत आलोय, ब्रह्मपुत्रा खोरे. हिची लांबी सर्वात जास्त असं कन्सिडर करतात बिकॉज ही नॉर्थ ईस्टला अशी खाली गेलेली आहे. लांबी साधारणतः 2800 किलोमीटर, पण याची रुंदी फार कमी आहे. कारण की काय, रुंदी फार कमी आहे. हार्डली हिची रुंदी जी काय आम्ही गृहीत धरतो सांगतो ती रुंदी प्रचंड कमी आहे. आणि हिची जर रुंदी पकडली आम्ही कोणाची, तर हिची हार्डली 8 ते 45 किलोमीटर इतकी ती विड्थ आहे. 8 ते 45 किलोमीटर इतकीच काय ती रुंद आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. आता याच्याशिवाय आणखी त्याचं महत्व काय आहे, तुम्ही जर माइंड केलं तर शिवालिक ऑलमोस्ट या भागात म्हणजेच कुठल्या आमच्या असणाऱ्या पश्चिम भागात थोडी सलग आहे. इथे याच्यात सलगता अधिक कंटिन्युअस आहे, सलगता अधिक हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हेच जर मी पूर्वेकडे गेलो, लक्षात घ्या, मी पूर्वेकडे गेलो या भागात तर त्याची सलगता कमी आहे. इथे ती पूर्वेकडे सलगता कमी, किंवा मी त्यालाच काय म्हणेल, इथे पूर्वेकडे ती डोंगराळ स्वरूपात आहे, डोंगर स्वरूप येतं तिला, वेगवेगळे स्वरूप. म्हणजेच काय, तर तिला काही वेगळे नाव आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकले असेल, मिश्मी टेकड्या, मिकिरी टेकड्या, अबोर टेकड्या, मिरी टेकड्या, नागा टेकड्या, मिझो टेकड्या, ऑल द पार्ट ऑफ द शिवालिक ऍज वी कन्सिडर, हे लक्षात घ्यायचंय. आणि इकडे त्याला काय सलगता कमी आहे, तिची जास्त सलगता कुठे, पश्चिमेकडे. अगेन MPSC हा प्रश्न स्टेटमेंट NCERT 11वी फिजिकल इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये दिलेला आहे, त्या बेसवर MPSC ने हे स्टेटमेंट तयार करून प्रश्न विचारून घेतलेला आहे. हा पण पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. ओके, हा एक झाला बेसिक पार्ट. मग आता याच्यात दुसरं काय, त्याला स्थानिक नाव आहे, शिवालिकला स्थानिक नाव आहे. फॉर एक्झाम्पल JNK मध्ये शिवालिकला जम्मू डोंगर म्हणतात. काय म्हणतात, जम्मू डोंगर, हे लक्षात घ्या. ते जर उत्तराखंड काढलं, उत्तराखंड मध्ये त्याला थांग पर्वत किंवा तुंडवा पर्वत असं म्हणतात. तेच जर तुम्ही नेपाळमध्ये आलं तर नेपाळमध्ये त्याला सूर्याघात टेकड्या असं म्हणतात. आणि तेच जर तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये आलं, खूप वेगवेगळे नाव आहे. फॉर एक्झाम्पल मिश्मी, डाफला, अबोर, मिरी, मिकीर, ही अरुणाचल मध्येच मोस्ट ऑफ द, थोडा आसाम मध्ये, अरुणाचल मध्ये असणारे मोस्ट ऑफ द नाव आहे. आणि परत याच एक्सटेन्शन आहे, दॅट इज द गारो खासी जयंतिया, दॅट इज इन मेघालया. तर असं याचं वेगवेगळं नाव आणि रूप आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज पहिली रांग, ज्याला आम्ही आउटर हिमालय म्हणतो. आम्ही उत्तर भारतीय मैदानात उत्तरेकडे गेलो तर हिमालयाची जी पहिली रांग लागते दॅट इज द शिवालिक, हे लक्षात घ्यायचंय. शिवालिक बॅरियर करतो का, नैऋत्य मोसमांना बॅरियर करतो. इथं याला अडल्यामुळे इथेही पर्जन्य चांगलं पडतं. उलट शिवालिक आणि शिवालिकच्या पायथ्याशी आम्हाला चांगली वने आढळतात. त्यातली मोस्ट ऑफ द पानझडी वने आहे, सदा हरित नाही आढळत, पानझडी आढळतात, हे पण लक्षात घ्या. असं का होतं का नाही ते मी हवामानाच्या वेळेस एक्सप्लेन करेल. आपण तिथं हा पॉईंट काय करूया, कव्हर करूया, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग पुढचं घेतोय दॅट इज मध्य हिमालय. आय होप हे तुम्हाला अंडरस्टँड झालंय. पुढचे पॉईंट घेतो मध्य हिमालय. ओके, आता पहिले मध्य हिमालय माइंड करा.
ही मध्य हिमालय जी पीर पंजालच्या तिथून दिसते सुरू झालेली आम्हाला, ही पण अशी इथे ब्रेक होत आली आहे आणि या भागापर्यंत ती पोहोचलेली आहे. मोस्ट ऑफ द नॉर्थ ईस्टला आम्ही त्याला गृहीत न धरता आम्ही त्याला सिक्कीम पर्यंत गृहीत धरायचंय. त्याला म्हणतो मी मध्य हिमालय. मध्य हिमालय यालाच लेसर हिमालय किंवा हिमाचल रांगा असंही म्हटलं जातं. ओके, मोस्ट ऑफ द एक्सटेन्शन कुठं आहे? जम्मू काश्मीर, HP म्हणजे हिमाचल, UK बरोबर आहे, बट ऑब्वियस नेपाळमध्ये असणार आहे का? असणारच आहे. आणि आम्ही लास्ट धरतो सिक्कीम. असं याचं प्रामुख्याने काय एक्सटेन्शन आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. प्रामुख्याने मध्य हिमालयाचे एक्सटेन्शन आम्ही अशा स्वरूपात पकडतो, ते सुद्धा लक्षात घेऊया. हे इथं बघा, मध्य हिमालय साधारणतः याची लांबी जी आहे आम्ही थोडीशी दोघांपैकी शिवालिक आणि याच्यापैकी कमी पकडतो. याची साधारणतः 1800 किलोमीटर एवढीच लांबी गृहीत धरली जाते. जर याची उंची गृहीत धरायची असेल तर याची उंची 4500 मीटर इतका हा उंच रांग आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. आणि याची विड्थ सुद्धा 80 किलोमीटरच्या आसपास हा रुंद सुद्धा आहे. हे पण आपल्याला बेसिक तुमचे स्टार्टिंग फॅक्च्युअल पॉइंट्स आहे, हे इथं लक्षात घ्यायचे. हे अशा स्वरूपाने आपण काय करू शकतो, बेसिक पॉइंट्स इथं लक्षात घेऊन क्लिअर करायचा, हा सुद्धा पॉइंट लक्षात घ्या. आता याच्यातलं वैशिष्ट्य काय आहे, तर तुमची जी एकूण असणारी मध्य हिमालय त्यात इथे एक प्रमुख रेंज आहे, दॅट इज JNK, दॅट इज पीर पंजाल रांग. ओके, ही कोणाचा भाग आहे? जम्मू काश्मीर मध्ये मध्य हिमालयाचा भाग आहे. किंवा मग तिकडे तुम्ही हिमाचल मध्ये आले तर इथं धौलाधार ही रांग आहे. जर तुम्ही UK मध्ये आले तर इथं मसुरी रेंजेस, मसुरी तुम्हाला माहित आहे प्रमुख एक भाग पण आहे त्यातला गावांचा ठिकाणाचा, तर मसुरी रांगा असं त्याला उत्तराखंड म्हणतात. हेच जर तुम्ही नेपाळमध्ये गेले तर नेपाळमध्ये महाभारत रेंज, महाभारत रांग किंवा कुरुक्षेत्र रांगा हा याचाच भाग आहे, बट दॅट इज इन द नेपाळ. आणि जर आपल्या सिक्कीम मध्ये आले तर सिक्कीम मधलं लक्षात घ्यायचं आहे. सिक्कीमच्या खाली वेस्ट बेंगॉल मध्ये काय आहे, तर सिक्कीम पेक्षा वेस्ट बेंगॉल मध्ये आहे, ते म्हणजे काय, तर दार्जिलिंग आणि सिलिगुडी. मी ऐकलं असेल हे सिलिगुडी, दॅट इज द पार्ट ऑफ दिस मिडल किंवा त्याला मी मध्य हिमालयाच्या रांगा म्हणतो, त्याला सिलिगुडी असं त्याचा हा भाग होतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. सो मी परत म्हणेल की तुम्ही शक्यतो नकाशा ओपन करूनच हे लेक्चर्स ऐका, बसा, लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हॉट एव्हर तुम्ही जे काय ऐकताय, हे तुमचे नकाशे मात्र ओपन पाहिजे. अनटिल अँड अनलेस जोपर्यंत तुम्ही नकाशे ओपन करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे अंडरस्टँड होऊ शकत नाही. लक्षात घ्या, भूगोलाविषयी नकाशा आधारे अभ्यासणं गरजेचं आहे. तो फार असा किती तुम्ही डेटा कलेक्ट केला, किती डेटा वाचत राहिला, तो शक्य नाही आहे. त्यासाठी नकाशाच काय पाहिजे आपल्याला इथं पाहिजे. नकाशा आधारेच काय करायचंय ते पॉईंट्स तुम्ही क्लिअर करून ठेवा, हा पण इथं लक्षात घ्यायचा आहे. नाउ नेक्स्ट मी आता पुढे याच्यात आणखी एक काय असेल तर आपण ती महत्वाची माहिती यातली काय करूया, आणखीन बघूया काय कसं करायचं हे पण लक्षात घ्यायचं आहे. ओके, बघा आता ही इथपर्यंत माहिती समज करतो. एक्सटेन्शन कुठपर्यंत आणलं, जम्मू काश्मीर, हिमाचल, भारतातलं उत्तराखंड, नेपाळमध्ये आहेच, त्यानंतर सिक्कीम आणि वेस्ट बेंगॉल. सिक्कीम मध्ये कमी आहे पण वेस्ट बेंगॉल मध्ये, कारण की दार्जिलिंग आणि सिलिगुडी इज द पार्ट ऑफ द वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल खालनं वर गेलेलं आहे, हे सुद्धा नकाशा एकदा चेक करा, तुम्हाला तिथं दिसेल. हा झाला यातला बेसिक पॉइंट. त्याच्याशिवाय आता या रांगा कशासाठी महत्वाच्या आहेत, तर या हिमालयातील भारताच्या पर्यटनाच्या दृष्टीने लक्षात घ्या, मी इथं लिहितोय हिमालयातील भारताच्या पर्यटनाच्या दृष्टीने, भारताच्या पर्यटन सर्वात महत्वाच्या व आकर्षित, सर्वात महत्वाच्या व आकर्षित करणाऱ्या पर्यटनासाठी असणार रांग आहे. सर्वात महत्वाचं, द मोस्ट इम्पॉर्टंट रेंजेस ऑफ हिमालय विच इज अट्रॅक्ट द टुरिझम, हा महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. बिकॉज या फार अति उंच नाही आहे, लाईक द बृहत हिमालय, माउंट एव्हरेस्ट इतके उंच पण नाही आहे, मध्यम उंची आहे. त्याच्यामुळं मैदानात शिवालिक थोडी कमी उंची आहे,
मग मैदानातनं जेव्हा लोक इथं यायला इझी आहे, ऍक्सेस इझी आहे, मग इथं पर्यटनासाठी महत्वाचे तुम्हाला आठवा लागेल यातले पर्यटन म्हणजे काश्मीर खोरे जे चांगलं एकदम निसर्गरम्य आहेत, भारताचं जगाचं स्वर्ग ते याचा रांगांचा भाग आहे. किंवा हिमाचल मधलं असलेलं धर्मशाळा, हिमाचल मधलं स्पिटी व्हॅली ते सुद्धा इथंच आहे. किंवा उत्तराखंड मध्ये बोले की कुल्लू मनाली तुम्ही सगळं ऐकलं असेल, मसुरी, डेहराडून हे सगळेचे सगळे. किंवा तुम्ही वेस्ट बेंगॉलकडे गेले तर दार्जिलिंग, सिलिगुडी सगळेच्या सगळे जे तुमचे पर्यटनासाठी असणारी प्रसिद्ध ठिकाणे आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ दिस मध्य हिमालय. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द कुठलं मध्य हिमालय. लेसर हिमालयाचं जास्त महत्व हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि इथं होतंय काय, ज्यावेळेस तुम्ही इथं शिवालिक मधनं वर गेले त्याच्यावर मध्य हिमालय आहे, तर शिवालिक आणि मध्य हिमालयाच्या मध्ये गाळांचे संचयन होऊन जो प्रदेश तयार झालाय याला ड्यून म्हणतात. आणि त्यालाच आपण जे उदाहरण डेहराडून ते अपभ्रंश झालेलं आहे, कोटली डून, पाटली डून ही त्याची काय उदाहरण आहे. आणि हा सुद्धा व्हॅलीचा भाग आहे. काय व्हॅली हा निसर्गरम्य भाग आहे, हा पर्यटकांना अट्रॅक्ट करत असतो. हा सुद्धा पॉइंट इथं लक्षात ठेवायचा. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द मध्य हिमालय. नाऊ नेक्स्ट इज द बृहत हिमालय. आता याच्या वर आलो की मला काय आढळणार आहे, बृहत सगळ्यात मोठी सलग असणारी हिमालयाची रांग. बघा इथनं स्टार्ट करतोय, सगळ्यात बघा ती कुठं ब्रेक झालेली दिसत नाहीये, ती कंटिन्युअस असणारी रांग आहे. ती ब्रेक झालेली दिसत नाहीये कुठं, ती कंटिन्युअस असणारी रांग आहे. ती कुठली आहे, बृहद हिमालय. दॅट इज युअर ग्रेटर हिमालय. कुठला हिमालय, ग्रेटर हिमालय. हे सुद्धा इथे लक्षात घ्या. दॅट इज बृहद हिमालय. हे काय मोठी रांग आहे, तो पण लक्षात घ्यायचा आहे. ओके, आता काय वैशिष्ट्य आहे ते बघूया आपण. हिमालयाच्या निर्मितीमध्ये सर्वात आधी निर्माण झालेला हिमालयाची रांग आहे बृहद हिमालय. ओके, हिमालयाची सर्वात विस्तारित रांग स्टार्ट विथ द नंगा पर्वत, जम्मू काश्मीर, झास्करच्या वर, झास्कर म्हणतो पीर पंजालच्या वर, झास्करच्या खाली नंगा पर्वतापासून नामच्या बरवा नावाचं इकडे रांग आहे, पर्वत आहे, शिखर आहे. लक्षात घ्या, कुठे भारतात नाही आहे, इथं आहे चीनमध्ये, अरुणाचलच्या वर नामच्या बरवा. इथून तर नामच्या बरवा तर इथे तुमचं नंगा पर्वत आहे. या टोकाला नामच्या बरवा ते नंगा पर्वत अशी ती जवळजवळ 2500 किलोमीटर तिची लांबी आहे. 2500 किलोमीटर काय विस्तार आहे. हिमालयाची सर्वात रुंद रांग जवळजवळ 120 ते 200 किलोमीटर अशी ती रुंद आहे. आणि हिमालयाची सर्वात उंच, तिची उंची सरासरी 6000 मीटर आहे. हिमालयाची सर्वात उंच रांग. सो हे बेसिक पॉइंट पण लक्षात घ्यायचे. हिमालयाची सर्वात उंच रांग, ओके, लक्षात घ्या. आणि सरासरी हिची जी आहे ती खूप जास्त आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग आता हे बेसिक फॅक्ट्स पॉइंट्स. आता याचं महत्व काय ते समजून घेऊ. ही रांग महत्वाची आहे का आहे, खूप महत्वाची आहे. का महत्वाची आहे, एक हिच्यातली असली सलगता. आता बघा जर विचार केला तर ही ऑलमोस्ट JNK किंवा आता लेह लद्दाख ज्याला म्हणतो आम्ही, नवीन केलेला आहे आम्ही 19 मध्ये, काय आमची युनियन टेरिटरी लेह लद्दाख प्लस हिमाचल प्लस उत्तराखंड. मोस्ट ऑफ द पार्ट लाईज इन द नेपाळ. जास्तीत जास्त भाग रांगेचा कुठे आहे, नेपाळ. भारताचा भाग केला तर सिक्कीम. आणि मग इकडे भूतान कुठे येईल, इथं भूतान येईल, हे लक्षात घ्या. आणि परत इथं चायना हा पण भाग लक्षात घ्या, इथं लक्षात, किंवा तिकडे तिबेटचा भाग. आपल्या इथं बाकीचे नॉर्थ ईस्ट मध्ये एक्सटेन्शन आम्ही गृहीत धरत नाही, बिकॉज दॅट इज द युअर मिडल आयदर शिवालिक ही बियॉन्ड द इंडिया म्हणजे अरुणाचलच्या वर असणारी आणि भूतान मधनं वर सरकलेली सिक्कीम मध्ये आहे. मात्र ज्याला आम्ही कांचनजुंगा म्हणतो, भारतातलं
सेकंड टॉप हायएस्ट पीक जी आहे, शिखर जे आहे, त्याचा हा एक भाग आहे, हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे. इज दॅट क्लिअर? आम्हाला हा एक इथं समजून घ्यायचं आहे. सो इतकं त्याचं स्टेटचं काय एक्सटेन्शन आहे. आता हे जर स्टेटचं एक्सटेन्शन झालं तर आम्हाला पुढच्या गोष्टी महत्वाच्या काय लक्षात घ्यायचं आहे की सलग याच्यात उंच शिखर 8,000 शिखर याच्यात आहे. याला शिखरांमध्ये काय 8,000 शिखरांचा भाग, 8,000 ज्या शिखरांची उंची 8,000 पेक्षा जास्त आहे ते याच्यात आहे. हा भाग म्हणजेच काय अनेक हिम नद्यांचे उगम स्थान आहे आमच्या याच्यातले. लक्षात घ्या, आमची गंगा असेल, ब्रह्मपुत्रा असेल, तुमची सिंधू असेल, या सर्व त्यांच्या उपनद्या, यमुना असेल, यांचे महत्वाचे उगमस्थान हा नद्या आहे. इथं ग्लेशियर्स आहे मोठमोठे, हे सुद्धा लक्षात घ्या. सलग आहे, उंच आहे आणि जास्त उंच असल्यामुळे याच्यावर अति जास्त थंड वारे जे आर्टिक कडनं उत्तरेकडनं भारतात शिरण्याचा प्रयत्न करतात ते वारे ओढले जातात. म्हणून भारताचं वातावरण हे कायम उबदार आहे, अति थंड होत नाही. हा सुद्धा काय या रांगेचा जास्त महत्वाचा फायदा आहे. हा पण पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट द ग्रेटर हिमालय. बरोबर, हे लक्षात घ्या. मग आता ग्रेटरच्या पलीकडे गेल्यानंतर मला आणखीन हिमालयाच्या या 4 रांगांचा अभ्यास करावा लागतो. याला म्हटलं तर पार हिमालय. पार का? तर हिमालयाच्या पलीकडे. पार का? हिमालयाच्या पलीकडे म्हणजे ग्रेटर हिमालयाच्या पलीकडे पार हिमालय. त्या पार हिमालयाचा आम्ही काय इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रान्स हिमालय. इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं? ट्रान्स हिमालय. हे पण लक्षात घ्यायचं आहे. पार हिमालय आहे तर ट्रान्स हिमालय. मग याच्यात काय काय आहे तर याच्यात 4 रेंजेस आहे. मी उत्तरेकडून दक्षिणेकडे आलो तर पहिली जी लागते मला काराकोरम. काराकोरम. त्याच्या खाली आलं किती लागते म्हणजे लडाख. त्याच्या खाली आलं की लागते झास्कर. आणि लक्षात घ्या या झास्कर आणि लडाख याच्यात थोडीशी मध्ये पण बाहेर भारताच्या दॅट इज द कैलास. कुठली? कैलास. या 4 रांगा म्हणजे पार हिमालयाचा पलीकडच्या रांगा. आणि आधीच निर्माण झाल्या का? हो, या आधीच निर्माण झालेल्या आहे. या बृहत हिमालयाच्या आधी या तयार झाल्या, मग बृहत हिमालय तयार झाला, मग मध्य, मग शिवालिक. लक्षात घ्यायचं आहे. असं ते फॉर्मेशन होत गेलं. हे पण महत्वाचा भाग आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता याचं महत्व काय आहे हे पण आपण समजून घेऊया. आमची काराकोरम ही हिमालयाच्या सर्वात शेवटची रांग आहे. काराकोरम मध्ये आमचं K2 गॉडविन ऑस्टिन 8,611 मीटर उंच असणारं शिखर आहे. K2 गॉडविन ऑस्टिन 8,611 मीटर उंच, भारतातील सर्वोच्च शिखर व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर ते कुठे आहे? याच भागात आहे. हा सुद्धा पॉईंट आम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा. याच भागात तो आहे, हे पण आम्ही लक्षात ठेवूया. याच्यानंतर आणखीन काय महत्वाचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्या की काराकोरम ही सदैव बर्फाच्छादित रांग आहे. बर्फाचं छादित, कारण की ते उंचावर आहे आणि विषुववृत्तापासून पण लांब आहे. हा पण त्याचा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर लडाख. लडाख म्हणजेच काय तर हा जवळजवळ पठारी प्रदेश, उंचावर असणारा पठारी प्रदेश येतो. हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. इथं पाऊस पडत नाही कारण की हिमालयाची उंची जास्त असल्यामुळे आधीच वारे शिवालिकला मध्यभागी लढून पाऊस पडून टाकतात. पर्जन्य छायेचा आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन काय तर कोल्ड डेझर्ट ऑफ इंडिया, भारताचे शीत वाळवंट, भारताचे शीत वाळवंट अशी आमची काय केली जातो, आम्ही त्याची वर्णन करतो. इट्स अ कोल्ड डेझर्ट. तुमचं थर्स आहे दॅट इज अ हॉट डेझर्ट, पण हे कुठलं आहे? कोल्ड डेझर्ट ऑफ इंडिया असंही याचं वर्णन केलं जातं. हा सुद्धा एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर झास्कर. झास्करचं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त पॅरलल टू द बृहत हिमालय नंगा पर्वत ते याच्यात. आणि झास्कर आणि बृहत हिमालयाच्या मधून झास्कर आणि लडाखच्या मधून तुमची सिंधू नदी वाहते. हा भाग लक्षात घ्या. लास्ट बट नॉट लिस्ट दॅट इज कैलास. कैलास तिबेटमध्ये आहे. लक्षात घ्या, भारताच्या संपूर्ण बाहेर. आणि याचं महत्व काय तर कैलास मानस सरोवर यात्रा. कैलास मानस सरोवर यात्रा जे हिंदूंचं धार्मिक महत्वाचं ठिकाण आहे, हे यात्रा या ठिकाणी केली जाते. अशा प्रकारे तुम्हाला हे पार हिमालय लक्षात ठेवावं लागेल. सो हे समजणं गरजेचं आहे की दिशा समजणं गरजेचं आहे नकाशात. आता राहतो प्रश्न काय, याच्यातलं प्रादेशिक हिमालय बघितलं. प्रादेशिक हिमालय मी करूया, ते सोपं आहे, नद्यांच्या आधारे केलंय. प्रादेशिक हिमालय म्हणजे काय तर प्रश्न पण आहे, ते चेक झालं किंवा आपल्याला काय करता येईल तर आपल्याला हे बघता येईल याचा कशाचा शिखर.
आणि प्रमुख खिंडी आणि प्रमुख शिखर कुठले आहे आमच्या हिमालयामधले ते चेक केलं की मग आपण हिमालय न पुढे उत्तर भारतीय मैदानाकडे जाऊया. ओके, मग मी येतो आता तुमचा हा जो झाला प्रादेशिक हिमालय. हा काय आहे प्रादेशिक हिमालय हे वर्णन आहे. याचं प्रादेशिक हिमालय याला आम्ही म्हणतो प्रादेशिक हिमालय असं आम्ही त्याला संबोधतो. बरोबर आहे, हा पण लक्षात घ्या. सर सिडनी ब्युरोड म्हणून एका भौगोलिक शास्त्रज्ञाने याची हे केली आहे. सर सिडनी ब्युरॉड यांनी हे विभाग केलेले आहे. आता हे विभाग कशा आधारे केले सोपे नद्यांच्या आधारे. इंडस म्हणजेच काय सिंधू नदी ते आमची सतलज यामध्ये असणारा सिंधू ते सतलज यामध्ये असणाऱ्या ज्या काही हिमालयाच्या रांगा आहे या भागात या सर्वांना आम्ही म्हणणार आहे कुठला काश्मीर हिमालय. पंजाब आणि काश्मीर सेम काश्मीर और पंजाब असं म्हटलं जातं पण आपण त्याला मोस्ट ऑफ द म्हणतात काश्मीर हिमालय. हा महत्वाचा भाग लक्षात ठेवा. काश्मीर हिमालय म्हणजे मग मगाचं जे काराकोरम आहे ते काराकोरम या हिमालयात आलं. म्हणजेच भारतातलं जे सर्वोच्च शिखर आहे दॅट इज K2 ते सुद्धा याच हिमालयाचा भाग आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. कुठलं काश्मीर हिमालय. काश्मीर हिमालयाचं काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं काम पडलं किंवा पडणार आहे किंवा पडेल का असं जर तुम्ही विचारात घेतलं लक्षात घ्या कुठलं काश्मीर हिमालयाचं तर मी एवढंच म्हणेल काश्मीर हिमालयाबद्दल. काश्मीर हिमालयाबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं की काश्मीर हिमालयामध्ये आमच्या महत्वाच्या काही रेंजेस आम्ही म्हणतो. हा क्रम बऱ्याच वेळा विचारलाय. दक्षिणेकडून उत्तरेकडे पहिली लागते ती शिवालिक लागते. काश्मीर हिमालयाबद्दल बोलतोय. त्याच्या वर गेलं की लागते त्याला पीर पंजाल म्हणतं. पीर पंजाल आणि शिवालिक इज द पार्ट ऑफ जम्मू काश्मीर. त्याच्या वर गेलं की मग लागलेली आहे झास्कर जी भारतातनं आहे. त्याच्या वर गेलं की ते लागते लडाख आणि त्याच्यावर गेलं की शेवटची काराकोरम. हा क्रम विचारून झालेला आहे 2-3 एक्झाम मध्ये हे लक्षात घ्यायचं. पण कुठे येतं तर हा क्रम येतो काश्मीर हिमालय. काश्मीर हिमालयात असणाऱ्या प्रमुख पर्वतांचा दक्षिण उत्तर क्रम त्यांनी विचारून झालेला आहे. हा क्रम एक लक्षात ठेवायचा. आयोगाने वेळोवेळी विचारलेला आहे पण या क्रमाने सुद्धा एकदा बघून घ्यायचा आहे. ओके, नंतर याच्यानंतर मी पुढे येतो. हा मधला भाग आता याच्यानंतर हा जर पुढे आल्यानंतर मधला भाग बरोबर सतलज ते काली. काली गंगा म्हणजे गंगेची उपनदी आहे ती त्यालाच काली गंगा असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये जो लागतो याला म्हटलेलं आहे कुमाऊ हिमालय. कुठला हिमालय हा कुमाऊ हिमालय. आणि कुमाऊ हिमालय म्हटल्यानंतर तुमचं HP म्हणजे हिमाचल प्रदेश आणि हरियाणा सॉरी उत्तराखंड सॉरी कुमाऊ आणि UK उत्तराखंड. ओके, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हा तो प्रदेश आहे हे लक्षात घ्या. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ह्या 2 राज्यांचा प्रमुख भाग येतो. आता इथं काय महत्वाचं आहे का तर यस इथेही महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हणेल जसं इथं आपण काय केलं आहे पर्वताच्या रांगा महत्वाच्या ठेवलेल्या आहे. दिस इज द मोस्ट ऑफ द होली हिंदू रिलिजन प्लेस लाईक युअर गंगोत्री यमुनोत्री गोमुख वगैरे जे उगम आहे गंगेचा यमुना उपनदींचा हा सगळ्या भागात आहे. तुमचे जे केदारनाथ बद्रीनाथ ते ऋषिकेश हे सर्व जे प्रदेश आहे जे पर्यटनासाठी धार्मिक पर्यटनासाठी भारतात मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेसेस फॉर द रिलिजियस टुरिझम दॅट सिच्युएटेड इन दिस काय म्हणतोय मी कुमाऊ हिमालय. हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. मग या भागात जर कुमाऊ हिमालय म्हटलं तर कुमाऊ हिमालय भागात सुद्धा महत्वाची शिखर आहे. ती शिखर म्हणजे काय तर याच्यात लक्षात घ्या उत्तराखंडमध्ये असणार नंदादेवी पळून गेलेला आहे. नंदादेवी मला वाटतं 7,817 मीटर त्याचं हे आहे 817 मीटर. सेम नंदादेवी सारखं तुझं ऑलरेडी बेसिक झालंच असेल ते म्हणजे त्रिशूल नंदादेवी आहे त्रिशूल आहे बद्रीनाथ आहे काय याच भागात त्याला चौखंबा असंही म्हटलं जातं बद्रीनाथला. हा सुद्धा भाग लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर केदारनाथ गंगोत्री सगळी महत्वाची आहे. केदारनाथ ओके गंगोत्री केदारनाथ हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे किंवा बंदरपूछ म्हणून आहे
ते पण लक्षात घ्या. हे पण विचारून झालंय कुठल्या तरी एक्झाम मध्ये. बंदर पूछ इतकी महत्वाची शिखर, गंगेचा यमुनेचा उगम, त्यांच्या उपनद्यांचा उगम असणारं कुमाऊ हिमालय म्हणजे उत्तराखंड प्रामुख्याने. आणि या भागात असणाऱ्या ज्या रेंजेस तुम्ही म्हणताय, मसुरी, कुल्लू मनाली, कांगरा खोरे, हे सर्व या भागात आहे, जे चांगलं पर्यटनासाठी काय प्रसिद्ध असणारे ठिकाणं हे लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? नाव येतो पुढचा नेपाळ हिमालय. मग कालीगंगा ते तिस्ता, तिस्ता ब्रह्मपुत्राची नदी आहे, ऍक्च्युली इकडून येते अशी. ओके, ही कालीगंगा ते काय इथं तिस्ता, कालीगंगे ते तिस्ता याला म्हटलेलं आहे नेपाळ हिमालय. मोस्ट ऑफ द नेपाळमध्ये. आणि इथं सर्वात उंच शिखर, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे माउंट एव्हरेस्ट असेल. ओके, माउंट एव्हरेस्ट असेल किंवा तुमचं हे असेल कुठलं, आमचं सिक्कीमचं कांचनजुंगा, सिक्कीम मधलं हा याच भागात येतं. त्याच्यानंतर कांचनजुंगा सिक्कीम मधलं असेल किंवा त्याच्या पुढचं जर आम्ही म्हटलं गौरीशंकर किंवा याचा कुठलं मकालू किंवा मशेरबूम किंवा ग्रेशरबूम किंवा याचं आणखीन त्या कांचनजुंगा झाले, गौरीशंकर झाले, मकालू झाले, ग्रेशरबूम झालं. मला वाटतं आणखीन जर या भागातलं महत्वाचं शिखर जर आम्ही हे केलं तर लेट्स मी एकदा चेक करू द्या मला. यस, धवलगिरी. यस, धवलगिरी महत्वाचं आहे. धवलगिरी हे पण महत्वाचं शिखर लक्षात ठेवा. लास्ट येतं पूर्व हिमालय. तिस्ता ते दिबांग म्हणजेच ब्रह्मपुत्रा. इथं लिहितो मी तिस्ता नदीच्या, आता सिक्कीम मध्ये थोडासा पूर आला, त्या नदीला बरंच नुकसान झालेलं आहे. तर इकडनं आलेली ब्रह्मपुत्रा, तिस्ता व ब्रह्मपुत्रा याच्यामध्ये असणार त्यासाठी आम्ही काढलं पूर्व हिमालय. आयदर यालाच आसाम हिमालय म्हणतात, हे पण लक्षात घ्या. या पूर्व आणि आसाम हिमालयाचं महत्व काय आहे हे पण घेऊ. यातले जे उंच शिखर आहे, उदाहरणार्थ चामोलारी हे भूतानमध्ये आहे, किंवा नामच्या बरोबर मगाशी सांगितलं हे चीनमध्ये आहे. नामच्या बरोबर हे पण शिखरच आहे, लक्षात घ्यायचं. किंवा कांगरा हे पण शिखर आहे, ते पण बाहेर आहे. इतकी काही महत्वाची आहे. पण आपल्या भारतात याच्या काय लक्षात ठेवाल, आमच्या भारतात इथं ही जी निळी रेष आहे म्हणजेच काय, हे मेघालय आहे, याच्या 3 रेंजेस आहे. त्यातलं गारो, खासी, जयंती या टेकड्या आहे. याच्या वर गेलं की इथं असणारं, इथं याचं महत्वाचं टेकड्या ती म्हणजे काय, मिकीर. याच्यावर गेलं की डाफला, त्याच्यावर गेले की अबोर जे आपण मगाशी म्हटलं होतं, आणि मिरी. इथं खाली गेलं की इथं आणखीन एक पर्वतरांग आहे, त्याचं नाव आहे पतकोई बूम. काय, पतकोई बूम. ही अरुणाचल आणि म्यानमारची सीमा तयार करते, पतकोई बूम. त्याच्या खाली आलं इथं आम्हालाही माहिती आहे नागालँड आहे, म्हणजे नागा टेकड्या. इथं मणिपूर आहे, मणिपूर टेकड्या. इथं मिझोराम आहे, इथं मिझो टेकड्या. आणि इथं आमचा काय त्रिपुरा, हा त्रिपुरा टेकड्या. तर इतक्या महत्वाच्या टेकड्या त्या भागात आहे का नाही, त्या प्रदेशाचे, त्या राज्यांची नावच त्या टेकड्यांनी दिली आहे. फक्त लक्षात घ्या, मिझो टेकड्यांमध्ये एक उंच शिखर आहे, ब्ल्यू माउंट. ब्ल्यू माउंट हे एक उंच शिखर आहे, 2157 त्याची उंची आहे. हा पण एक भाग जाता आता लक्षात ठेवायचा शिखरांचा. तर असे काही महत्वाचे शिखर या भागात आहे, ते पण आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. आणि याच्या सोबतच आम्हाला काय करायचं आहे, या भागातलेच काही महत्वाच्या खिंडी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहे. बघा याच्यात दाखवल्या असतात काही खिंडी. मी काही खिंडींचा उल्लेख करतो फक्त, ज्या महत्वाच्या, ज्या आयोगाने विचारलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल आयोगाने विचारणाऱ्या काही खिंडी आहे, तर यातल्या महत्वाच्या खिंडी जर मी घेतल्या फक्त, म्हणजे अकॉर्डिंग टू आयोगाने विचारलेल्या, हे पण लक्षात घ्यायचं आहे. ओके, आयोगाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या खिंडी विचारल्या ते सुद्धा आपण काय करूया, एकदा चेक करूया प्रमुख खिंडी कुठल्या राहिल्या याच्यातल्या. तर त्याप्रमाणे मी एक खिंडी सांगतो, त्या खिंडी इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जस्ट अ सेकंड. ठीक आहे, आता महत्वाच्या खिंडी घेऊया कुठनं. बरोबर आहे, महत्वाच्या खिंडी घेऊया. पहिल्या कुठल्या, दुसऱ्या कुठल्या, त्या खिंडीमधनं आपण पुढे जाऊया.
आयोगाने इथं विचारली एक महत्वाची, काराकोरमच्या वर एक महत्वाची खिंड आहे, मिनी टका. मिनी टका ही खिंड आहे. आता ही भारतात नसली तरी ही एक जुनी खिंड आहे, क्रम विचारून झालेला आहे. त्याच्या खाली आलं की अघिल पास आहे. अधील किंवा अघिल खिंड हा पण एक खिंडीचं लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या खाली आलो काराकोरम खिंड आहे. ठीक आहे. याच्यातली महत्वाची या साईडनं बघा, जोजिला ही खिंड महत्वाची आहे. जोजिला जम्मू काश्मीरमध्ये येते. झास्कर पण पीर पंजाल खिंड आहे, ती पण जम्मू काश्मीरमध्ये येते. याच्याच खाली महत्वाची आणखी एक खिंड आहे, दॅट इज त्याला म्हणतात कुठली, बनिहाल पास. बनिहाल पास किंवा बनिहाल खिंड असं मी त्याला म्हणतो. बनिहाल खिंड ही कोणाच्या मध्ये आहे, तर ही कोण, तुम्ही जेव्हा श्रीनगरकडून कारगिलकडे जातात, अनंतनाग डोडा या शहराच्या मध्ये काय बनिहाल खिंड आहे. हा पण पॉईंट लक्षात घ्या, बनिहाल खिंड हा तिथं आहे. हा पण पॉईंट काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. ओके, बनिहाल खिंड. आता त्याच्यानंतर पुढची ही बनिहाल झाल्यानंतर, ही बनिहाल झाली. याच्यानंतर बारालाचा ही पण महत्वाची आहे. कुठली, बारालाचा. आता बारालाचा ऍक्च्युली ही कुठे येते, हिमाचल आणि जम्मू काश्मीरच्या मध्ये येते. बारालाचा कुठे येते, हिमाचल आणि जम्मू काश्मीरच्या मध्ये येते. इथूनच तुमचा केलियांग ते लेह हा मार्ग नेला आहे, ज्याला तुम्ही अटल टनेल, आता नवीन आहे अटल टनेल, हा इथूनच वर जातो. हिमाचल मधनं जम्मू काश्मीर आधीच किंवा आता लेह लडाख मी म्हणेल, कारण की तिथं काय केलंय तुम्ही, लेह पर्यंत तो मार्ग नेलेला आहे. हे लक्षात घ्या, केलियांग ते लेह हे पण लक्षात घ्यायचं आहे. इथंच तुम्हाला हिमाचल मध्ये दाखवली आहे, पण बुर्जिला नावाची खिंड आहे. बुर्जिला ही पण लक्षात घ्यायचं. याच्यानंतर इथं महत्वाची खिंड आहे शिपकिला हिमाचल मध्ये. ही महत्वाची का आहे शिपकिला हिमाचल मधली, बिकॉज इथून तुमची सतलज नदी भारतात येते. कुठली नदी, सतलज नदी भारतात येते. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सतलज नदी काय आली, भारतात येतं. हा एक पॉईंट इथनं लक्षात ठेवायचा आहे, सतलज नदी इथनं भारतात येते. त्याच्यानंतर तुम्ही नंतर उत्तराखंड मध्ये जायचं. उत्तराखंड मध्ये काही महत्वाच्या खिंडी आहेत का, तर आहे. तर उत्तराखंड मध्ये लक्षात घ्यायचं, एक आहे थांगला व नितिला. कुठली आहे, थांगला व नितिला. पहिले थांगला लक्षात घ्यायचं, मी वर लिहितो, युकेच्या थांग पर्वत आपण म्हटलं होतं, तोच उत्तराखंडचा. थांगला, नितिला या दोन्ही खिंडी उत्तराखंड मध्ये आहे. त्याच्यानंतर मधला भाग नेपाळचा आहे, तिथं नाहीये. मग सिक्कीम मध्ये आलं की सिक्कीम मध्ये दोन महत्वाच्या खिंडी आहे. सिक्कीम मध्ये तुम्हाला माहिती आहे की नथुला पास आहे, नथुला खिंड, आणि काय तिथं सिक्कीम मध्ये असणारी नथुला आणि जेलपला. कुठली, जेलपला ही महत्वाची आहे. आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही अरुणाचल मध्ये येतो, पूर्वेकडे येतो, पूर्वेकडच्या काही महत्वाच्या खिंडी आहे. फॉर एक्झाम्पल या भागात इथंच इथं बुमला आहे. ओके, इथं बोमदिला आहे. म्हणजे मी या साईडने देत गेलो तर पहिले मला लागते बुमला. तुम्ही नकाशा जर नीट बघितलं सापडतं बुमला. त्याच्या खाली बोम दी ला, ला म्हणजे पास किंवा खिंड, हे लक्षात घ्यायचं आहे. त्या भागात बोमदिला किंवा ह्याच्यातलं, आणि त्यातलंच पुढचं दिफू इथं आहे. दिफू खिंड, दिफू खिंड हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. या महत्वाच्या बुमला, बोमदिला, दिफू या अरुणाचल मधल्या खिंडी आहे. सो अशा प्रकारे आम्हाला हिमालय लक्षात ठेवायचं आहे, असं एवढं बरोबर आहे. हे परत एकदा लक्षात घ्या. प्राकृतिक हिमालयची दिशा काय दिलेली आहे, दक्षिण ते उत्तर. दक्षिणेकडे उत्तर शिवालिक, आउटर हिमालय, मध्य हिमालय, लेसर हिमालय, बृहत हिमालय, ग्रेटर हिमालय, पार हिमालय, ट्रान्स हिमालय. प्रादेशिक हिमालयाची दिशा काय आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे काश्मीर हिमालय म्हणजे सिंधू ते सतलज, त्यालाच पंजाब हिमालय म्हणतात. कुमाऊ हिमालय, सतलज ते कालीगंगा, नेपाळ कालीगंगा ते तिस्ता, आणि आसाम किंवा पूर्व हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. असं वर्णन आम्हाला लक्षात ठेवायचं. तेच परत सांगितलंय, तेच परत लिहिलेलं आहे. हे काही शिखरं एनसीआरटी मधली, एनसीआरटी मध्ये दिलेली आहे, ती पण तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या उंची काय, महत्वाचे राज्य देश दिलेले आहे, तो पण एक लक्षात घ्या. फार सिंपल आहे. आणि मग जेव्हा केटू, नंगा पर्वत, शिपकिला खिंड किंवा बारालाचा खिंड, जोजिला खिंड, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं तर एवढं लक्षात ठेवा, जोजिला कुठे आहे, या साईडनं आहे. त्यानंतर बारालाचा आहे, त्यानंतर शिपकिला आहे, नितिला किंवा थांगला याच्या खाली असणाऱ्या आहे. इथं दिलेली आहे. इथं अधील खिंड आहे, ही लक्षात घ्या. परिषद आलेला घेतलेल्या अधील आहे. इथं मिनी टका आहे. ओके, याच्या इकडे गेलं
की खैबर खिंड आहे जिथून आपल्या भारतासाठी आक्रमण झाली, हे पण लक्षात घ्या. आणि याच्या खाली आलं की बनिहाल आहे, बनिहाल. आणि इकडे गेलं सिक्कीम मध्ये, की काय लागतं तुम्हाला सिक्कीम मध्ये गेल्यानंतर? सिक्कीम मध्ये जर पुढे गेलं तर मग तुमच्या मगाच्या खिंडी मी जे सांगितल्या होत्या सिक्कीम मधल्या, त्या महत्वाच्या खिंडी लक्षात ठेवायच्या. त्या कुठल्या असणार सिक्कीम मधल्या? तर इथं नथुला आणि जेलपला. आणि इकडे काय सांगितलं होतं? बोमदिला. पहिले बुमला होतं, मग बोमदिला आणि दिफू. या बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. सो दिस इज ऑल अबाउट द हिमालया. इज दॅट क्लिअर? नव आता मी येतो उत्तर भारतीय मैदानाकडे. आता कुठे जाऊया आपण? उत्तर भारतीय मैदानाची काय करूया माहिती बघूया. उत्तर भारतीय हे ग्रीन भाग, हा आता सर्व असा असणारा हा जो ग्रीन पट्टा आहे, हा ग्रीन पट्टा, हा ग्रीन प्रदेश, इकडला पण ब्रह्मपुत्रेचा पण आणि गंगेचा पण, हे दोन्ही भाग आपल्याला काय करायचे आता? चेक करायचे. त्यालाच आम्ही उत्तर भारतीय मैदाने असं म्हणतो. काय म्हणतो यालाच आम्ही? उत्तर भारतीय मैदाने असंही म्हणतो. मग उत्तर भारतीय मैदाने त्याची माहिती समजून घ्यायची आहे की उत्तर भारतीय मैदानाची काय. आता पहिला पॉइंटच काय येतो किंवा आम्ही इथेही ड्रॉ केलं बघा, इथे ड्रॉ करतो मी. नीट राज्य लक्षात घेऊया आपण. ओके, वर याला मी हा हिमालयाचा प्रदेश झाला सगळा तुमचा. ठीक आहे. इथनं आता हा जो पहिला भाग आहे त्याला मी ब्रेक केलं इथून आणि इथून. हा जो पहिला भाग आहे त्याला मी उत्तर भारतीय मधलं राजस्थान चे मैदान म्हटलं. हा जो दुसरा भाग आहे याला मी पश्चिमी मैदान, बरोबर आहे. ज्यात तुमचा आता याच्यात राजस्थानचा भाग येतो आणि गुजरातचा भाग येतो काही, याच्यात पंजाबचा भाग येईल, हरियाणाचा भाग येईल. याला मी म्हटलंय गंगेचे मैदान, बरोबर. याला काय म्हटलंय? गंगेचे मैदान. हे पण 4 डिवाइड करायचे, पण नंतर सांगतो मी. पण प्रामुख्याने राज्य जर म्हटलं तर युपी, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि झारखंड असे प्रामुख्याने काय येतात? 4 राज्यांचा समावेश त्यात होतो. किती राज्यांचा? 4. आणि इकडलं शेवटचं जे आहे दॅट इज आसाम. आसामचे मैदान. कुठले मैदान आहे? दक्षिणेकडे आता इकडे आसामचे मैदान. हे असं इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आसामचे मैदान हे या भागात आपण काय करूया? लक्षात ठेवायचे आहे. आता हे झालं उत्तर भारतीय मैदान, ज्याला मी इतकं एक्सटेन्शन म्हणतो. राजस्थान पासून तर कुठं आलाय? आसाम पर्यंत. हे आम्ही म्हणतो किंवा सतलजच्या खोऱ्यापासनं तर इकडे आलंय कुठपर्यंत? ब्रह्मपुत्रापर्यंत. याची निर्मिती कशी आहे? तर नद्यांच्या गाळाच्या संचयनामुळे, नद्यांच्या गाळ संचयनामुळे निर्मिती झाली आहे. सर्वात अलीकडील किंवा नवीन भूरूप आहे भारताचं. हे बेसिक मगाशी पण सांगितलं, आता पण सांगितलं, तुम्ही लक्षात घ्यायचंय. फक्त आता मी सांगणार काय, क्विक या मैदानांची रचना आपल्याला बघत जायचं आहे. या मैदानांची जर मी दक्षिणेकडे सीमा बघितली तर इथं अरवली पर्वत लागतो. कुठला पर्वत? अरवली. या साईडनी, या साईडनी द्वीपकल्प लागतं तुमचं, किंवा इथं मी लिहून ठेवतो, इथं लागतंय बुंदेलखंड, इथं छोटा नागपूर पठार. हे पण लक्षात घ्यायचंय. म्हणजे अशी सीमा, वर हिमालय, शिवालिक आहे. हा काय आहे? शिवालिक वरच्या दिशेने. हे सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. मॅपिंगच्या आधारेच आपण हे काय करायला पाहिजे? सगळं परसेप्ट केलं पाहिजे. तर ते आपल्याला फार इझी जातं. मॅपिंगच्या आधारे जर घेतलं तर ते आपल्याला काय करतं? फार इझी जात असतं त्या गोष्टी. हा सुद्धा भाग याच्यात लक्षात ठेवायचा आहे. ओके, मग आता बघा याच्यातलं एक एक भाग आपण चेक करूया. बघा इथं मी तिथं बायफर्गेशन ऑलरेडी लिहिलेलं आहे. कशाचं? मी त्या भागाकडे जायचं आहे. हा तर भाग चेक करायचा आहे, पण याच्या आधी मला एवढं म्हणायचं आहे की राजस्थानचे वाळवंट
याच्यामध्ये आम्हाला जर राजस्थानचे मैदान किंवा वाळवंट असेल याचा हे करताना आम्हाला इथं मरुस्थळ, त्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, त्यात शेखावती काय आहे, राजस्थान बागर काय, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये पश्चिमी मैदानाचा उल्लेख करतो, म्हणजेच काय पंजाब हरियाणा, त्यावेळेस सुपीक जमीन आहे, तिथं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती आहे, उत्पादकता अधिक आहे, भारताचे धान्य कोठार आहे ते. गंगेचे मैदान असेल तर त्यात ऊर्ध्वगंगा, मध्यगंगा, अधोगंगा आणि त्रिभुज प्रदेशात 4 विभाग केलतो. आणि ब्रह्मपुत्र मैदान, अशा सर्व स्वरूपात आम्हाला ही माहिती काय करायची आहे, अंडरस्टँड करून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी एक पार्ट आपण समजून घेऊया. ज्यावेळेस नद्या ज्या मैदानात गाळ घेऊन येतात, या मैदानात हे 4 प्रदेश तयार होतात, भाबर, तराई आणि भांगर किंवा खादर. हे भांगर भाबर काय आहे, ज्यावेळेस नद्या शिवालिक मधनं खाली उतरल्या, मोठ्या प्रमाणात त्यांच्यात गाळ येतो, लक्षात मोठे दगडगोटे त्या घेऊन येतात, पण जसे त्या उतारावर आल्या, खाली आल्या, इथं उतार संपतो, त्याच्यामुळे मोठे दगड गोटे हे ते पायथ्याशी शिवालिकच्या काय करतात, डिपॉझिट करतात. म्हणजेच भाबर ज्याला आम्ही म्हणतो, हा मोठ्या दगड गोटे यांच्या संचयनाने बनलेला प्रदेश आहे. तो कुठं असतो, शिवालिकच्या पायथ्याशी. हा शिवालिक आहे, लक्षात घ्या. ही उत्तर दिशा आहे, मी परत दिशा सांगतो, ही दक्षिण दिशा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं तर शिवालिकच्या पायथ्याशी हा भाबर नावाचा प्रदेश तिथं आम्हाला आढळून येतो. भाबर नावाचा प्रदेश तिथं आम्हाला काय करतो, दिसून येतो. हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. मग शिवालिकच्या पायथ्याशी जेव्हा नद्या येतात, नद्यांचा स्पीड कमी झाला, बिकॉज उतार संपलाय, स्पीड कमी झालाय, तर नद्यांनी मोठे दगडगोटे आणले होते, ते आता कॅरिंग कॅपॅसिटी नाही, समोर वाहून नेऊ शकत नाही. ते दगडगोटे कुठं डिपॉझिट केला जाईल, शिवालिकच्या पायथ्याशी डिपॉझिट केला जाईल. आणि शिवालिकच्या पायथ्याशी दगडगोटे डिपॉझिट झाले की मग तिथं जे मैदान तयार होतं, त्या मैदानात ते दगडगोट्यांमुळे जे काही भुरूप तयार होतं, त्याला भाबर म्हणतात आहे. हा एक पॉईंट लक्षात घ्या. मोठ्या दगडगोट्या संचयाचा प्रदेश, हा भाग शेतीसाठी अयोग्य आहे. शेतीसाठी अयोग्य, हे तुम्ही सगळं वाचलं असेल, मी फक्त रिवाइज करून देतोय तुम्हाला. आणि या भागात नदी पात्र लुप्त होते असं वाटते, नदी पात्र लुप्त होते असं वाटतं. हा याचं इम्पॉर्टन्स आहे. मग त्याच्या पुढे आलो तर परत बघा की मातीचे जवळजवळ असणारे कण, मॉलिक्यूल जवळ येतात. माती समोर कशी आहे, तो गाळ समोरचा उरलेला बारीक गाळ जो येतो, तो पुढे जाऊन डिपॉझिट होतो. आणि पुढे जाऊन बारीक गाळ जर डिपॉझिट झाला, तर इथं मातीचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे कणस आहे, ते जवळजवळ एकमेकांच्या जवळ राहतात, त्याच्यामुळे ते फिक्स होतात. त्याच्यामुळं इथं आता पाणी मुरायला चान्स नाही आहे, हे पाणी तसंच वर राहतं आणि तो दलदल सदृश्य प्रदेश तयार होतो, त्याला आम्ही तराई म्हणतो. तराईला आम्ही लक्षात ठेवायचं आहे, तराई म्हणजेच काय, तर दल सदृश्य प्रदेश, प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर यूपी, आणि इकडे गेलं तर आसाम पर्यंत त्याचा विस्तार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर यूपी आणि आसाम मध्ये पण असं मैदान दिसतात. हे जो वैशिष्ट्य काय आहे लक्षात घ्या. इथं शेती केली जाते का, यस शेती होते. म्हणजे जर इकडे असेल पंजाब, हरियाणा, यूपी या राज्यांमध्ये तर प्रामुख्याने ऊस, गहू, कापूस, तांदूळ इतके पिकं तिथं घेतली जातात. शिवाय ते असं वाटतंय की जी नदी लुप्त झाली होती भाबरमध्ये, ते नदीचं पाणी वर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे नदी पात्र पुनर्जीवित होते. काय होते, नदी पात्र पुनर्जीवित होण्यासारखं वाटते. नदी पात्र रिजनरेट, पुनर्जीवित असं सुद्धा वाटतं. नदी पात्र पुनर्जीवित असल्यासारखं वाटतं. हा सुद्धा पॉईंट तुम्हाला इथं काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि तराईमध्ये दाट वने असतात. काय असतात, दाट वने. त्यामुळे वन्य प्राणी चे आश्रयस्थान, उदाहरणार्थ तुमचं जिम कॉर्बेट उत्तराखंड मधलं किंवा आसाम मधलं काझीरंगा नॅशनल पार्क इज द पार्ट ऑफ द तराई. हा पण एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आणि बर पुढे जर गेलं तर जशी जशी नदी तिचा गाळ, जुना गाळ संचयन करत जाते, तिथं छोटे छोटे 10 ते 20 मीटर उंच अशा गाळाच्या टेकड्या तयार झालेल्या दिसतात.
त्याला जुन्या गाळाच्या टेकड्या म्हणतात, दॅट इज भांगर. हा जुना गाळ आहे. भांगर किंवा भांगर जुन्या गाळाचा प्रदेश. आणि खादर जिथं नदी पात्र जिवंत आहे त्याला म्हणतो नवीन गाळाचा प्रदेश. काय? नवीन गाळाचा प्रदेश. जिथं सध्या आता काय आहे, नदी पात्र आहे, जिवंत आहे, इथं नद्या दरवेळेस नवीन गाळ डिपॉझिट करतात, असा हा नवीन गाळाचा प्रदेश, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि एक जुन्या गाळाचा प्रदेश. ओके, तर तुम्हाला आता हे करायचं काय? आयोगाने प्रश्न काय विचारले मी दाखवणार आहे. प्रश्न कशा आहे याच्यातले, उत्तरेकडून दक्षिणेकडे गाळाच्या मैदानात तयार होणाऱ्या गाळांच्या भूरूपांचा क्रम लावा. मग शिवालिकच्या पायथ्याशी पहिले भाबर, मग तराई, मग भांगर आणि मग खादर, उत्तर ते दक्षिण. किंवा मग याचे वैशिष्ट्य विचारले, जुन्या गाळाचा प्रदेश कुठला, नवीन गाळाचा प्रदेश कुठला, नदी पात्र लुप्त होणारा प्रदेश कुठला, नदी पात्र जिवंत होणारा प्रदेश कुठला. सो हे इम्पॉर्टन्स तुम्ही त्यातलं काय करायचंय, माइंड करायचंय, लक्षात ठेवायचंय, असं मी तुम्हाला इथे म्हणेल. इज इट क्लिअर? बेसिक पॉइंट सगळे व्यवस्थित रिवाइज होतात आहे प्रत्येकाला, हे म्हणजे लक्षात घ्यायचंय. मग आता येऊया आपण उत्तर भारतीय मैदानांमधलं पहिलं मैदान, म्हणजेच काय आमचं कुठलं मैदान, राजस्थानचं मैदान असेल, त्या मैदानांचं आपण काय करूया, चेक करूया. त्या मैदानांमध्ये असणारे पुढचे पॉइंट्स आणि त्या मैदानाची रचना कशी आहे, ते मैदान काय काय त्या मैदानातले वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा काय करू आता इथे लगेच आपण चेक करूया. ठीक आहे. ओके, आता यातनं स्टार्ट करतो मी. पहिलं राजस्थान, इथं वाटल्यास नाव लिहून ठेवतो, काही काही लिहितो. राजस्थान मैदान. बघा आता, आता राजस्थान मैदान हे रन ऑफ कच्छ, गुजरातचा काही भाग, असा राजस्थानचा काही भाग, असा त्याला केलेला आहे. मग आता बाउंड्री काढताना वर मी काय लिहिणार, इथं राज्य आहे पंजाब, इथं आहे हरियाणा, या साईडने एक पर्वत रांग त्याची सीमा तयार करते, त्याचं नाव आहे अरवली. लक्षात घ्यायचं काय, अरवली. इकडे पाकिस्तान, ते मैदान वाळवंट पाकिस्तानमध्ये कंटिन्यू. हा जर खालचा विचार केला, याला कच्छचे रण म्हणतो. असा असणारा हा राजस्थानच्या मैदानांचा भाग आहे. आता याच्यात आयोगाने विचारलेलं, कारण आपण लक्षात काय ठेवायचं ते पहिलं आपण बघूया. मी जर अरवली क्रॉस करून मी पश्चिमेकडे गेलो, तर मला पहिले जे मैदान लागतं तर आम्ही राजस्थान मैदान म्हणतो, पण ते मैदान सर्वकडे एकसारखं नाही आहे, त्या मैदानात फरक आहे. राजस्थान मध्ये अरवलीकडच्या मी पश्चिमेकडे गेलो तर निमशुष्क, दॅट इज सेमी अरिड रिजन लागतो पहिले. संपूर्ण ड्राय, संपूर्ण कोरडा शुष्क प्रदेश लागत नाही, सेमी अरिड प्रदेश लागतो. आणि या सेमी अरिड कोरडा असणारा जो हा इथला पहिला प्रदेश आहे, या प्रदेशाला राजस्थान बागर म्हणतात. काय म्हणतात? राजस्थान बागर. हा पॉइंट लक्षात घ्या. बरं, याचं वैशिष्ट्य काय या प्रदेशाचं, तर हा सेमी अरिड आहे, हा निम्न शुष्क, म्हणजे संपूर्ण नाही, हा निम्न शुष्क, किंवा यालाच काय म्हटलेलं आहे, सेमी अरिड रिजन. सेमी अरिड, अर्धशुष्क, पूर्ण शुष्क नाही, काटेरी छोटी झुडपे काय आढळतात, पूर्ण वाळवंट नाही. सेम अबाउट राजस्थान बागरच्या उत्तरेकडे गेलो, इथं सुद्धा एक प्रदेश लागतं, त्याला शेखावती म्हणतात, राजस्थानचा शेखावती. आता हा कशासाठी प्रसिद्ध आहे लक्षात घ्यायचा आहे. शेखावती इथं खाऱ्या पाण्याचे अनेक सरोवरे आहेत. उदाहरणार्थ सांबार,
डिंडवाना, देनगा, ही अशी सरोवरे या शेखावती भागात आहे. शेखावती भाग म्हणजेच काय, राजस्थानच्या बागरच्या उत्तरेकडचा, पण इट इज अगेन लाईक द बागर, कम्प्लीट नॉट अ कम्प्लीट ड्राय. ओके. आणि या भागात तुम्हाला माहित असेल तर ही अरवली मधनं निघालेल्या ज्या नद्या आहे, कुठली, लुनी नदी, तिच्या उपनद्या या भागात वाहत येतात बागरच्या, आणि म्हणून त्या भागात पूर्णतः ओसाळ शुष्क प्रदेश नसतो. पण तेच जर आता तुम्ही पश्चिमेकडे गेले तर या भागात संपूर्ण शुष्क प्रदेश, याला आम्ही राजस्थानचं मरुस्थळ म्हणतो. याला काय म्हटलंय, राजस्थानचं मरुस्थळ. हा संपूर्ण शुष्क व कोरडा प्रदेश, इथं लिहून ठेवतो वाटल्यास, संपूर्ण कोरडा व शुष्क प्रदेश, मरुस्थळ, कम्प्लीट वाळवंट, त्यात आमचं थरचं वाळवंट आहे, ते पाकिस्तानपर्यंत सुद्धा एक्सटेंड झालेला आहे. हा या भागातला महत्वाचा पॉइंट आहे, तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. मग आणि खाली आलं कच्छ रण, ज्यात गुजरातचा प्रदेश आहे, तो पण शुष्क व कोरडा प्रदेश आहे, पण तो समुद्राला जवळ असणार आहे. आणि त्या भागात सुद्धा आमचे काय, मिठागरे, मिठागरे म्हणजेच काय, तर जिथं आम्ही मीठ तयार करतो असे मिठागरे त्या भागात आमचे मोठे आढळून येतात. हा सुद्धा पॉइंट आम्हाला काय करायचा, इथं लक्षात ठेवायचा आहे. इज इट क्लिअर? मग या वेनी जर आम्ही बघितलं तर अशा स्वरूपाचं आमचं राजस्थानचं मैदान आहे. राजस्थानचं मैदान साधारणतः, राजस्थानच्या मैदानाचा उतार जो आहे तो कुठे आहे, नैऋत्येकडे आहे. आम्ही जर राजस्थानच्या मैदानाची उंची काढली तर साधारणतः 150 मीटर सरासरी उंची, फार उंच नाही आहे हा प्रदेश. याच्या उत्तरेकडे पंजाब हरियाणा आहे, दक्षिणेकडे रन ऑफ कच्छ आहे, पूर्वेकडे अरवली आहे, पश्चिमेकडे पाकिस्तान आहे. ही एक तुम्हाला भौगोलिक स्थिती त्या मैदानाची समजणं गरजेचं आहे. आणि आमचं मैदान प्रसिद्ध कसं, खाऱ्या पाण्याच्या सर्वांसाठी प्रसिद्ध, सांबार असेल किंवा एकूण जर राजस्थानमध्ये जर विचार केला तर या भागात राजस्थान मधल्या 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता निवडणूक आहे राजस्थानमध्ये, चेक करा. त्यातले प्रमुख जिल्हे असेल तर जैसलमेर महत्वाचा जिल्हा आहे, जैसलमेर किंवा बाळमेर, बाळमेर हा महत्वाचा जिल्हा आहे, किंवा बिकानेर, जी तुमची आशिया खंडातली सर्वात मोठी काय बाजारपेठ आहे लोकरीची. ही सर्व महत्वाची जिल्हे तिथे जैसलमेर. आम्ही सगळं पश्चिमेकडे सगळ्यात शेवटचं काय, फायटर जेट एअर, हवाई दलाचं काय आमचं स्थान आहे, एअरपोर्ट आहे. हे सर्व महत्वाचे भाग या राजस्थानच्या मैदानात येतात, हे लक्षात घ्या. असं हे राजस्थानचं मैदान आहे. या भागात प्रामुख्याने लोकसंख्या किंवा लोकवस्ती आहे, ग्रामीण भागाशी संबंधित आहे, शेतीशी संबंधित आहे, पशुपालनाशी संबंधित आहे. तिथं स्कॅर्सिटी ऑफ वॉटर आहे, म्हणून तिथं पाणी साठवण्यासाठी वेगवेगळे प्रकार, फॉर एक्झाम्पल कुई असेल किंवा टंका असेल, किंवा शेतीला बांध करतात त्याला खादीम म्हणतात, किंवा पायऱ्याच्या विहिरी ज्याला तुम्ही काय म्हणतात, तिथं असणारा हे म्हणतात, काय म्हणतात, बावडी. असे वेगवेगळे पाणी साठवण्याचे काय केलेलं आहे, वेगवेगळे प्रकार तिथं शोधून काढले, बिकॉज स्कॅर्सिटी ऑफ वॉटर आहे. आणि ज्या ज्या भागात पाणी आहे त्या त्या भागात तिथं बाजरी, ज्वारी अशी काही पिकं घेतली जातात, ज्याला कमी पाणी लागतं. हे पण लक्षात घ्या. मोस्ट ऑफ द पिकं खरीप मोसमात घेतली जातात, हा पण लक्षात घ्या. आणि ज्या भागात लुनी म्हणजे राजस्थान बागरमध्ये लुनी आणि तिच्या उपनद्या काही गाळ तयार केलाय, या गाळाला या भागात रोही काय म्हणतात, किंवा कलार, रोही किंवा कलार असं म्हणतात. काय म्हणतात, रोही किंवा कलार. हा सुपीक प्रदेश लुनी व तिच्या उपनद्यांनी अरवलीच्या पश्चिमेकडच्या प्रदेशात तयार केलाय. हे झालंय आमचं राजस्थानचं पहिलं मैदान, किंवा हे मैदानांचं पहिलं. इतके पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवलं, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले, ते प्रश्न मी दाखवणारच आहे, तेव्हा लक्ष देणं आयोग काय विचारतं, आणि तोच महत्वाचा भाग याच्यातनं विचार बघता, तो पण पॉईंट एक लक्षात घ्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? मग नेक्स्ट आता येतो, हा झाला राजस्थानचं मैदान. आता पुढचं घेतो मी, ते म्हणजे कुठलं, पश्चिम मैदान, पंजाब हरियाणा. पंजाब हरियाणा म्हणजे सगळे सुपीक लँड आहे, लक्षात घ्यायचं आहे. पंजाब हरियाणा मैदानाचा आम्ही विचार केला तर इथं, आता मी इथं ब्रेक करतो. ओके, हा सगळा प्रदेश म्हणजे पंजाब हरियाणा. आता इकडे काय आहे तुमचं, तर हे राजस्थानचं मैदान आहे, बरोबर आहे. इकडे काय आहे, तर याची सीमा जी तयार केली आहे मैदानांची, ही यमुना आहे, यमुनेने तयार केली आहे दिल्ली. यमुना म्हणजे गंगेचं मैदान लागतं, बरोबर. उत्तर काय आहे, शिवालिक आहे, उत्तरेला काय आहे, शिवालिक. आणि बगवाड ऑब्विसली काय, पाकिस्तान. यात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा.
आता हे लक्षात घ्या, हे मैदान कोणी कसलेलं आहे, तर हे एक तुमची सतलज सुपीकता आणली आहे, बियास आणि रावी. सतलज, बियास, रावी यांच्या जल निस्सरण, ज्याला आम्ही म्हणतो की यांनी आणलेलं जल, त्या जलासोबत आलेला गाळ, त्या गाळासोबत आलेली सुपीकता, त्याच्यामुळे ही मैदानं जास्त फर्टाईल झालेली आहे, जास्त सुपीक झालेली आहे. हे वाक्य असतं पुस्तकात की पंजाब हरियाणा हे पश्चिम मैदान प्रामुख्यानं सतलज, रावी, बियास यांच्या जलनिस्सरणेमुळे सुपीक झाले. यास जलनिस्सरण म्हणजे पाणी वाहणे, ते पाण्याचा विविध प्रकारे उपयोग होणे, दॅट इज जलनिस्सरण. ती जी नदी करते, नद्या, उपनद्या, नाले, ओढे, हा सगळ्या नद्यांचा प्रदेश आला. हा झाला आमचा कुठला भौगोलिक समुदाय झाला, पंजाब हरियाणाचा प्रदेश. आता याला प्रमुख काही पॉइंट्स आहे का ते लक्षात घेऊया. ऑलमोस्ट इथं फर्टाईल लँड, सुपीक जमीन आहे. ही सुपीक जमीन, त्याच्यामुळेच आम्ही याला काय म्हटलं जातं, भारताचे धान्य कोठार. आणि भारताचे धान्य कोठार फक्त सुपीक जमीन होत नाही, भारतात सर्वात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती इथं केली जाते. भारतात सर्वात अधिक उत्पादकता ही कुठली आहे, तर सर्वात अधिक उत्पादकता ही पंजाब हरियाणाच्या शेतीची आहे. प्रोडक्टिव्हिटी या लँडची खूपच जास्त आहे. जर उदाहरणार्थ महाराष्ट्र हा सर्वात जास्त कापूसाखाली असणारं क्षेत्र महाराष्ट्रात आहे. एकूण कापसाचं उत्पादन गुजरातमध्ये आहे, पण दर हेक्टरी कापसाचं उत्पादन पंजाब काढते. सो दॅट इज द प्रोडक्टिव्हिटी, अँड प्रोडक्टिव्हिटी इज मॅटर, हे लक्षात घ्यायचं आहे. बिकॉज लँड हॅज अ लिमिटेशन. आता लँड वाढू शकत नाही, जमीन वाढू शकत नाही. तुमची लोकसंख्या 143 कोटीवर गेलेली आहे, जमीन थोडी वाढली. भारत 7 नंबरवर होता, 2 नंबरवर पोहोचलाय क्षेत्रफळाच्या बाबतीत, असं तर झालेलं नाहीये. आता नवीन चॅलेंज आहे द प्रोडक्टिव्हिटी ग्रो, प्रोडक्शन ग्रो करणे. जितकी प्रोडक्टिव्हिटी आहे तितकं जास्त चांगलं, आणि त्या दृष्टीने हे राज्य दोन्ही कामाचे आहे भारताचं. याला म्हणून धान्य कोठार म्हणतात, हे सुद्धा लक्षात घ्या. जर याचा विचार केला तर दक्षिणेकडे जे राजस्थान लागले आहे, राजस्थानच्या भागात जाडी भरडी मृदा आढळते, ती जास्त सुपीक येत नाही. पण जसं मी उत्तरेकडे गेलो, इथं चुनखडीचं प्रमाण अधिक असणारी, चुनखडी प्रमाण अधिक असणारी सुपीक मृदा आढळते. ते चुनखडी कुठं येते, हिमालयातनं खाली नद्यांमधनं येते, हिमालयाच्या ते डिपॉझिट होते. जितकं मातीत चुनखडी अधिक, चुनेचं प्रमाण अधिक, तेवढी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी मृदेची अधिक, त्याच्यामुळे ती मृदा जास्त सुपीक होते. हाच भाग इथं लक्षात घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि या भागात सर्व प्रकारचे, उदाहरणार्थ तांदूळ इथलं दुय्यम महत्वाचं अन्नधान्य आहे, गहू इथलं प्रथम अन्नधान्य आहे, कापूस होतो, ऊस होतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ही सर्व महत्वाचे भाग या पंजाब हरियाणा मैदानी संबंधित येते. आधुनिक तंत्रज्ञान आहे. अंबाला, जर तुम्ही पंजाब हरियाणा मैदान विचार केला तर जसं तुम्ही उत्तरेकडे शिवालिककडे जर पर्जन्य वाढतं. फॉर एक्झाम्पल या भागात सर्वात जास्त अंबाला हे पर्जन्याचं ठिकाण आहे. इथं 95 सेंटीमीटरच्या आसपास पर्जन्य पडतं. तुम्ही दक्षिणेकडे आला की राजस्थान आहे, पर्जन्य बड ऑब्वियस काय असणार आहे, कमी असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. वने सुद्धा कुठे, शिवालिकच्या पायथ्याशी जो प्रदेश आहे तिथं वनांचं प्रमाण आहे. दक्षिणेकडे वन मिळणार नाही, तसं इथं जास्त वने नाहीच आहे. बिकॉज हे काय आहे, सगळे शेतीखाली युटिलाइज केलेला भाग आहे. असा आमचा पंजाब हरियाणाचा भाग लक्षात ठेवावा लागेल. ओके, मग मी आता पुढे येतो, तो म्हणजे तुमच्या नेक्स्ट याच्या भागात इथे बघू शकतो आपण. हा नेक्स्ट, आता मी इथून नेतो याला, पंजाब हरियाणा हा भाग झाला. आता ही तुमची यमुना नदी आहे, यमुना, आणि इथून असा काढणारा गंगेचं मैदान. ओके, पण हा भाग खाली आणावा लागेल. त्याच्यात थोडासा युकेचा भाग, हरिद्वार महत्वाचा, यूपी, इथं दिल्ली पण येईल, लिहून ठेवतो, दिल्ली राज्य आहे त्याचा भाग येतं. यूपी, इट्स बिहार, थोडासा भाग येईल झारखंड, आणि इकडे येणारा पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल हे लक्षात घ्या, काय पश्चिम बंगाल इकडल्या भागात, याला म्हटलंय गंगेचं मैदान. मग गंगेचं मैदान आम्ही असं म्हणू शकतो, यमुना नदीपासून तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत विस्तार, गंगेच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत विस्तार आहे. मग या गंगेच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत विस्तार करताना या मैदानाचं सुद्धा बायफर्गेशन झालेलं आहे. ते बायफर्गेशन कसं, तर हा जो पहिला यूपी उत्तराखंड, हा पहिला वरचा यूपीचा पश्चिमेला भाग आहे,
याला ऊर्ध्वगंगा म्हणतात. ऊर्ध्वगंगा म्हणजे अप्पर गंगा, ऊर्ध्वगंगा मैदान. आयदर त्यालाच काय म्हणतात, अप्पर गंगा प्लेन, अप्पर गंगा प्लेन असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. मग युपी आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी बिहार हा झालाय काय, मध्यगंगा. याला आम्ही मध्य युपी किंवा पूर्व युपी किंवा बिहारचा जवळजवळ संपूर्ण भाग किंवा बिहार मधला पूर्णिया जिल्हा आहे. बिहार मधला पूर्णिया जिल्हा, या जिल्ह्यापासून दक्षिणेकडे आणि पश्चिम बंगाल हा झालाय आमचा कुठला, अधोगंगा, लोअर गंगा, अधो गंगा. आणि हा जो शेवटचा भाग आहे यालाच आम्ही म्हणतो त्रिभुज प्रदेश. काय म्हणतो, त्रिभुज प्रदेश असंही त्याला म्हटलं. काय म्हटलं त्याला, त्रिभुज प्रदेश. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. कुठला, शेवटचा भाग त्रिभुज प्रदेशाचा. मग गंगेच्या मैदानाचं जे बायफर्गेशन आहे हे 4 याच्यात केलेलं आहे. एक, अप्पर गंगा, दॅट इज उत्तराखंडचा हरिद्वार पासून खाली दिल्ली, हरिद्वार दिल्ली आणि युपीचा उत्तरेकडचा भाग किंवा युपीचा पश्चिमेकडचा भाग. दुसरा, मध्य युपी आणि पूर्व युपी प्लस बिहार, ऑलमोस्ट सगळं बिहार, फक्त खालचं बिहार सोडून पूर्णिया जिल्हा वगैरे, तो जो भाग गेलाय तो आहे तुमचा मध्य गंगा. झारखंडचा आणि तुमचा पूर्णिया जिल्हा आणि झारखंड आणि पश्चिम बंगालचा भाग, दक्षिण पश्चिम बंगाल हा भाग मिळून मिळतो अधोगंगा, लोअर गंगा. आणि जो त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन, याला काय म्हटलं तर त्रिभुज प्रदेश. असा गंगेचं 4 याच्यात काय केलं, बायफर्गेशन केलं जातं. महत्वाचं काय आहे, हा जो उत्तर ऊर्ध्वगंगेचा भाग आहे याच्याशी संबंधित एक प्रदेश आहे रोहिलखंड, हा लक्षात घ्यायचा आहे. हा प्रदेश ऊर्ध्वगंगेशी संबंधित आहे, युकेच्या तिथं आहे. मध्य गंगेशी महत्वाचा संबंधित आहे, बिहारच्या तिथं असणार आहे, दॅट इज अवध मैदान. हा पण महत्वाचा आहे, हे दोन्ही विचारून झालेले आहे. अवध मैदान, बिहार युपी, त्याला अवधचे मैदान असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द बिहारकडे तो भाग आहे. हा पण एक भाग इथं काय करायचा आहे, लक्षात करायचा आहे. आणि पश्चिम बंगालपासून हा इकडे गंगेचा अधोगंगेचा भाग. त्रिभुज प्रदेश म्हणजेच काय, तर भारतातील त्याला हरित प्रदेश असंही म्हणतात. सुंदरबन जे आपल्या भारतात किती आहे 40% आणि बांगलादेशला किती गेलाय 60%. इथं तुमची हुगडी नदी आहे भारतातनं, तर हुगडी, तर बांगलादेशची कुठली, मेघना नदी. याच्यामध्ये असणार दाट वनांचा, सदाहरित वनांचा, ज्याला आम्ही म्हणतो जगातील सगळ्यात जुन्या सुंदरी, ओरिजिनल ऑफ सुंदरी, जी काही तुमची मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे त्याचं ओरिजिन इथं समजलं जातं. इतका तो चांगला असणारा सुंदरबन असा प्रदेश आहे तो आमचं त्रिभुज मैदान. या गंगेच्या मैदानात आम्ही विचार केला तर या भागात तुमची जे आपण मगाशी बघितले भाबर, खादर, भांगर अशी मृदा आढळते. गंगेच्या या मैदानात अपरिपक्व मृदा आढळणे वैशिष्ट्य आहे. अपरिपक्व गाळाची मृदा, गाळाची मृदा. इथं अपरिपक्व गाळाची मृदा का आढळते, बिकॉज हा भाग म्हणजेच काय, तर कोसी नदीचं पूर क्षेत्र तयार होतं. कोसी नदी, आणि तुम्हालाही माहित आहे कोसी नदी म्हणजेच काय, त्याला आम्ही म्हणतो बिहारचे दुःखाश्रू, बरोबर आहे, असं तिला म्हटलं जातं. आणि ही नदी मोठ्या प्रमाणात पूर आणते, पूर तयार करते दरवर्षी. या पुरामुळे मॅच्युअर सॉइल तिथं निर्माण होत नाही, म्हणून तिथं अपरिपक्व मृदा किंवा त्याला आम्ही काय म्हटलं जातं, इमॅच्युअर्ड सॉइल असंही त्याला संबोधतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या गंगेच्या मैदानाची माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही मैदानांचा विचार केला, लक्षात घ्या कधी किनारी भागात पर्जन्य अधिक असतं, किनाऱ्यापासून आत गेलं की पर्जन्य काय होत जातं, कमी होत जातं. तर वर्ड ऑब्वियस, अधोगंगा त्रिभुज प्रदेशात पर्जन्य अधिक असेल, पण मध्यगंगा आणि ऊर्ध्वगंगा पर्जन्याचं प्रमाण काय असणार, कमी असणार आहे ऑलमोस्ट. या मैदानात प्रसिद्ध कशासाठी आहे, तर भारताची जवळजवळ 2011 नुसार या मैदानामध्ये भारताची 23% लोकसंख्या वास्तव्यास आहे. 23% लोकसंख्या या मैदानात वास्तव्यास होती 11 नुसार. आता 21 व्हायचं आहे सेन्सस, हे लक्षात घ्यायचंय. या मैदानात दाट खेडी आहे, डेन्सिटी जास्त आहे, बिकॉज फर्टाईल लँड आहे, शेती आहे, प्रमुख आहे. या मैदानात किमान 50% पेक्षा जास्त क्षेत्र आहे, दुबार लागवडीखाली आहे, म्हणजे निसर्गात 2 पिके आरामात घेतली जातात असं हे क्षेत्र आहे. हे पण इथं समजून घ्यायचं आहे. तर असं हे याचं महत्व आहे. दाट लोकसंख्या आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. मोस्ट ऑफ द अन्नधान्य पिके इथं पिकवली जातात. अन्नधान्य म्हणजे कडधान्य आले, तृणधान्य आले आणि तेलबिया वर्गीय पिके आले, हीच महत्वाने इथं पिकवली जातात. हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे. ओके, मग मी येतो शेवटचं, तो म्हणजे आता आसामचं मैदान, ब्रह्मपुत्रावतीच्या उपनद्यांनी. आसाम मैदान हे कोण तयार केलंय, ब्रह्मपुत्रा व उपनद्याच्या गाळ संचय.
या मैदानाची या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे उंची पूर्वेकडे 130 आहे, याकडे उंची फक्त 30 मीटर आहे. म्हणजे उतार काय आहे याचा? पूर्व ते पश्चिम उतार आहे. या मैदानाची मृदा जी आहे, इथं पर्जन्य वगैरे आहे, या मैदानातली मृदा व हवामान हे महत्वाचं आहे. आणि ते कशासाठी महत्वाचं आहे? चहा पिकासाठी किंवा चहाच्या मळ्यांसाठी या मैदानाचं काय महत्व आहे जास्त, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचंय. कोणासाठी? चहा पिकांसाठी किंवा चहाच्या मळ्यांसाठी हे महत्वाचं आहे, हे इथं समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे. आता या मैदानाबद्दल महत्वाचं काय आहे आणखीन, तर आता तुलनेने गंगेच्या मैदानापेक्षा इकडे पर्जन्य अधिक आहे. बडोबेस पर्जन्य अधिक आहे, वने जास्त आहे आणि वन्य प्राण्यांसाठी ही मैदाने वरदान आहे. वन्य प्राणी सुद्धा काय मैदानात अधिक आहे. गंगेच्या मैदानात शेती आणि माणसात जास्त आहे, हा पण एक भाग लक्षात घ्यायचा. जे की भारताचं चहाचं प्रोडक्शन आहे, त्यामध्ये आसामचं चहाचं प्रोडक्शन सर्वात जास्त इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आसाम टी प्रोड्यूस होतो. आसामच्या इथनं चहा काय होतो आपला सर्वात जास्त प्रोड्यूस केला जातो, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि याचं काही विचारून झालं असेल तर हे लक्षात घ्यायचंय, या भागात पिग्मी हॉग आता ते नाहीसं झालेलं आहे, डुकरांचाच एक प्रकार आहे. किंवा कष्ट बदक आसामचा राज्य पक्षी आहे हा. किंवा सोनेरी लंगूर तुम्हाला इथं पर्यावरणात सुद्धा विचारलं जाऊ शकतं. असे काही घटक याच्यात दिलेले आहे. सोनेरी लंगूर यासाठी सुद्धा काय एक शिंगे गेंडा असेल, आसामचा मैदान एक शिंगी गेंडा, तो पण या भागातलाच वैशिष्ट्याची संख्या वाढली, ते आम्ही संवर्धन केलं, हे लक्षात घ्या. आणि पानझडी सदाहरित किंवा उंच गवत असणारे मैदान असं सुद्धा याला ओळखलं जातं, ही सुद्धा माहिती लक्षात घ्यायचं आहे. दिस इज ऑल अबाउट शेवटचं आसाम मध्ये ब्रह्मपुत्राच्या उपनद्यांनी गाळ सिंचन तयार केलेलं मैदान. सो अशा प्रकारे हे मैदान आहे आणि मैदानाची माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ऑलमोस्ट हे वेणी वाचलं याविने आपण कव्हर केलं तरी आपण काय करायचं लक्षात ठेवायचं. मग असं सांगतो एकदा परत, भाबर मोठे दगड गोटे वाळूच्या संचयन निर्माण झाला, नदी पात्र लुप्त आणि कृषीसाठी अयोग्य. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, नदी पात्र पुनर्जीवित, पंजाब उत्तर प्रदेश भागात ऊस भात गहू ही पिके घेतली जातात. किंवा भांगर किंचित उंच असल्या जुन्या गाळाचा प्रदेश, आणि खादर नवीन गाळ्यात संचयन तयार झाला. सर्वात सुपीक प्रदेश हा जो क्रम होता उत्तरेकडून दक्षिणेकडे, आपण हा पण बघून झालेला आहे आपला, तो मी दाखवला बरोबर. आता ही मैदान एकदा आपण चेक करू. आपण राजस्थानच्या मैदानामध्ये तुम्ही काय लक्षात घ्या, मरुस्थळ संपूर्ण शुष्क कोरडं, शेखावती बागरच्या वर जिथं मिठाचे सरोवरे आहे, राजस्थान बागर अर्धशुष्क निमशुष्क प्रदेश, हे सुद्धा लक्षात घ्या. पश्चिम मैदान सुपीक आहे, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती, उत्पादकतात अधिक, भारताचे धान्य कोठा. गंगेचे मैदान ऊर्ध्वगंगा, मध्यगंगा, अधोगंगा आणि त्रिभुज प्रदेश असं तयार केलं. आणि ब्रह्मपुत्रा म्हणजेच आसाम मैदान, अशा प्रकारे आम्ही इथं वेगवेगळे काय केले मैदाने सुद्धा तयार केलेली आहे. इज दॅट क्लिअर? आता पुढे जाण्याच्या आधी, पुढे जाताना आता पुढचा सेक्शन येतो द्वीपकल्पीय पठार. कुठला? द्वीपकल्पीय पठार हा पुढचा सेक्शन आहे. ठीक आहे, या सेक्शनला सुद्धा आपण चेक करूया. आता म्हटलं हेडिंग टाकून ठेवतो. द्वीप कल्पीय पठार. आता याची माहिती घेऊया. द्वीपकल्प भारताचं ठीक आहे. ओके, आता द्विकल्पाची रचना बघू. मी क्लॉकवाईज जातो. जर ज्या वायव्येकडे असलो तर इथं एक पर्वत रांग आहे, दॅट इज कॉल्ड अरवली. काय? अरवली पहिलं त्याच्यातलं भौगोलिक स्वरूप. अरवलीच्या पूर्वेकडे आलो, मी पूर्वेकडे म्हणतोय. अरवली पर्वत क्रॉस करून पश्चिमेकडे गेलो, राजस्थानचं मैदान वळवंट आहे. पूर्वेकडे आलो, इथे एक पठार लागतं, त्या पठाराचं नाव आहे मेवाळ. मेवाळ पठार किंवा राजस्थानचे पठार. याच्या आणखीन पूर्वेकडे गेलो की आणखीन एक पठार लागतं, नाव आहे माळवा पठार. या माळवा पठाराच्या दक्षिणेकडे आलो की एक पर्वत रांग लागते, तिचं नाव आहे विंध्य पर्वत. विंध्य. याच्या या साईडने आलो की बुंदेलखंड, युपीला लागून बुंदेलखंड प्रदेश आहे. त्याच्या या साईडला आला की बागेलखंड आहे.
आणि त्याच्या या साईडला आलं की छोटा नागपूर, पूर्वेकडे इथं आलं राजमहल डोंगर, राजमहल टेकड्या, असं हे उत्तरेकडचं. इकडे तर आहेच, इथं मी लिहितो उत्तर भारतीय मैदाने, हे तर आपण बघून झालेलं आता. उत्तर भारतीय मैदाने इतके भूप्रदेश हे झाले की मग खाली त्याच्यानंतर एक नदी जाते. ती नदी ही आहे नर्मदा, आणि याच्यानंतर परत एक नदी जाते, ही आहे तापी. काय आहे? ही तापी आहे. आता चेक करूया. नर्मदा आणि तापीच्या मध्ये, नर्मदा आणि तापीच्या मध्ये या साईडला एक पर्वत रांग आहे, तिचं नाव आहे सातपुडा. ती महादेव मैकल वगैरे असल्याला म्हटलं आता. नर्मदा आणि तापीच्या दक्षिणेकडे एक पठार लागतं, त्रिकोणी स्वरूपाचं पठार आहे. ते पठार म्हणजे महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठाराचा भाग आहे तो. याच्या साईडला सुद्धा एक पठार लागतं, त्याचं नाव आहे कर्नाटक पठार. या साईडला सुद्धा एक पठार लागतं, त्याचं नाव आहे तेलंगणा पठार. ओके. आणि या साईडला पूर्वेकडे सुद्धा काही भाग लागतं पठाराचा, त्याला पूर्व किंवा पूर्वेकडील पठार असं आम्ही म्हणतो. आता बघा, द्वीपकल्प समजून घेताना त्यात वेगवेगळी बरीच भूरूपे आहे. कशात? द्वीपकल्पात वेगवेगळी काय आहे? बरीच भूरूपे आहे. द्वीपकल्पाचा अंदाज घेण्यासाठी, द्वीपकल्प समजून घेण्यासाठी आम्हाला ही वेगळी भूरूपे काय करावं लागणार आहे? चेक करावी लागणार आहे. ते आपण बघूया, कुठली कुठली भूरूपे आहेत, कुठले कुठले भाग आहेत ते समजून घेऊया. आता बघा, हे जे द्वीपकल्प आहे, या उत्तरेकडच्या द्वीपकल्पाला म्हणतात मध्यवर्ती उच्चभूमी. मध्यवर्ती उच्चभूमी, सेंट्रल हायलँड ऑफ इंडिया, मध्यवर्ती उच्चभूमी. आणि याला म्हणतात दख्खन. याला काय म्हटलं जातं? दख्खन. आता काय आहे, हे कोणी बायफर्ड केलं मध्यवर्ती उच्चभूमी आणि हे? तर हे नर्मदा आणि तापीच्या खजदरीने बायफर्ड केलं. नर्मदा आणि तापीच्या खजदरीचा वरचा प्रदेश, दॅट इज सेंट्रल हायलँड ऑफ इंडिया, मध्यवर्ती उच्चभूमी. आणि मध्यवर्ती म्हणजे नर्मदा आणि तापीच्या खजदरीच्या दक्षिणेकडचा भाग, दॅट इज द दख्खन पठार, दख्खनचा प्रदेश असं त्याला म्हटलं जातं. मग डिफरंट, आता वर बघा, मध्यवर्ती उच्चभूमीत पहिले कुठले कुठले आपल्याला भूरूपे बघावं लागेल. एक आहे अरवली, त्याची थोडी माहिती बघावं लागेल. नेमकं मेवाळ पठार अरवलीच्या पूर्वेकडे आल्यावर काय येतं? नंतर मध्य प्रदेश माळवा पठार, तर खाली गेलेलं विंध्य पर्वतरांग आहे. मध्य प्रदेश आणि युपी मध्ये असणारा बुंदेलखंड काय आहे हे लक्षात घ्या. बागेलखंड काय आहे, आणि छोटा नागपूर प्रदेश सातवा हे काय, आणि आठवं काय? राजमहल डोंगर किंवा राजमहल टेकड्या काय आहे. त्याच्यानंतर मी नर्मदा क्रॉस करेल, म्हणजे खचदरी लागेल, परत एक पर्वत रांग लागते सातपुडा महादेव मैकल, जे आमच्या महाराष्ट्रातून जाते. त्याच्या खाली आलं की आमचं महाराष्ट्र पठार, म्हणजे इथं 1 नंबर हे, 2 नंबर महाराष्ट्र पठार, 3 कर्नाटक, 4 तेलंगणा आणि 5 पूर्वेकडील पठार. मग पूर्व घाट आणि पश्चिम घाट शेवटचा पार्ट येईल. अशा स्वरूपाने आम्हाला हे भूरूप समजणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाने आम्हाला काय करायचं आहे? भूरूप समजून घ्यायचे, भूरूप समजणं गरजेचं आहे असं मी म्हणेल. इज इट क्लिअर? मग लक्षात घेऊया की या भूरूपांमधलं पहिलं काय आहे, या द्वीपकल्पाची माहिती वगैरे ती पण समजून घेऊ. माझं लक्षात घ्या, हे द्वीपकल्प म्हणजेच काय, हा द्वीपकल्पीय पठार म्हणजेच काय? जगातील सर्वात प्राचीन भूभागापैकी एक, प्राचीन भूभागापैकी एक जगातील. याची जर अशी काढली आम्ही पठाराची, तर उत्तर दक्षिण लांबी त्याची 1600 किलोमीटर आहे. आणि आम्ही जर पूर्व पश्चिम लांबी काढली, ती साधारणतः 1400 किलोमीटर आहे.
आणि सरासरी उंची काढली, सरासरी उंची, तर ही आमची 600 ते 900 मीटर. आमच्या द्वीपकल्पाची सरासरी उंची ही इतकी भरते. हा सुद्धा एक भाग आम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. द्विकल्पीय पठार 600 ते 900 मीटर ही त्याची सरासरी उंची आहे. आणि या पठाराचे दोन भाग नर्मदा नदी प्रामुख्याने करते. वरच्या साईडला आम्ही त्याला म्हणतो मध्यवर्ती उच्चभूमी, सेंट्रल हायलँड ऑफ इंडिया. दक्षिणेकडे त्याला काय म्हणतो आम्ही, दख्खन पठार. कोणी केली ही तुमची, नर्मदा करून आणते. कोण करून आणते, नर्मदा करते. हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? हॅलो, समजलं का? याचे दोन भाग लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ओके, मग आता मी असं म्हणेल की नेक्स्ट लेक्चरला मी त्याला काय करतो, नेक्स्ट लेक्चरला भरपूर प्रदेश आहे. हे सगळे प्रदेश आता होणार नाही. पुढच्या वेळ 10-15 मिनिटं शिल्लक आहे, तर 10-15 मिनिटं ते कव्हर होणार नाही. मग मी काय करतो, हे एकत्र घेऊया, हे आणि मग उरलेला पश्चिम घाट, पूर्व घाट, पश्चिम किनारा, पूर्व किनारा आणि 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 असणारे बेटे, हे उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. आणि मग परवाच्या हवामान आणि नदी प्रणाली असं कव्हर करूया. ओके, तर मी अपेक्षा करतो जे काही मी थोडंसं आपण या वेनी जातोय, कुठल्या वेनी, फास्ट ट्रॅक बॅच आहे आपल्याला, सगळं आपण ऑलरेडी वाचलेलं आहे, सगळं वाचलेलं आहे. आपल्याला फक्त रिवाईज करायचे आहे आणि आयोगाचे अँगल्स समजून घ्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी आता दाखवता नाही लगेच इमिजिएट, आपण उद्या मिळून दोन्ही मिळून काय करायचे प्रश्न, उद्या मिळून घेईल मी दोन्ही मिळून सगळे प्रश्न टाकून आणलेले आहे मी खाली. ठीक आहे, आयोगाचे जे काही प्रश्न असतील तुमचे इंग्लिश मराठीमधनं पण आहेत का. फॉर एक्झाम्पल, आता बघा, आपण राजस्थानचा वाळवंटाचा भाग बघितला होता. हा त्याच्यावर आधारित काय प्रश्न आहे की आढळणाऱ्या शार्दूल मृदेश काय म्हणतात, भांगरमृदा नदीजवळ गायचे संचलन तयार होते का, खादरमृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते का. तर असे प्रश्न आयोगाचे पळून गेलेले. ते प्रश्नही सुद्धा मी प्रत्येक यानंतर काय करायला, प्रश्नाचा आढावा घेऊच या, त्याच्याशिवाय ते रिकॉल होत नाही, त्याच्याशिवाय ते अंडरस्टँड होत नाही, जोपर्यंत प्रश्न समजत नाही. ओके, प्रश्नांचे अँगल आपल्याला समजत नाही, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. मग त्यावेळी काय करूया आपण, ह्या काय मी असं करताना मी म्हणेल तुम्हाला, आपण कम्प्लीट करूया. फक्त मग आज इथे म्हणजे या लेक्चरमध्ये एवढंच थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी पुढचं कव्हर करतो. त्याच्यात मी संपूर्ण उरलेलं भारताची प्राकृतिक रचना आपण काय करूया, तिथं कव्हर करूया. हे लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर?